परमेश्वर के सम्मुख में बैठ के उसके वचन को सुनने के लिए एक और मौका हमें दिया गया है। परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये बसून त्याचं वचन ऐकण्यासाठी एक संधी आम्हाला मिळालेली आहे। लगातार हमने यीशु के प्यार के बारे में और उसकी सामर्थ्य के बारे में गीतों को गाया। सातत्यानं आम्ही त्याच्या प्रेमाबद्दल आणि त्याच्या सामर्थ्याविषयी गीतांच्या द्वारे गायलेला आहे। और साथ ही साथ जब हम उसके प्रेम को अपनाते हैं, साथ ही साथ हमारा ये कर्तव्य बनता है, प्रेम को ही चाहता है। आणि साथे साथ त्याच्या बरोबर जेव्हा आम्ही प्रेम त्याच्याकडून अंगीकारतो तेव्हा त्याच्या बरोबर सामर्थ्य अंगीकारतो, त्याच्या प्रेमाचे वाटेकरी आणि भागीदार आम्ही होतो। इसलिए वो भी हमारा प्यार के लिए वो इंतजार करता है। आणि म्हणून तो देखील आमच्या प्रीतीची आमच्या प्रेमाची वाट पाहतो। जो व्यक्ति इस बात को जानता है वो उसकी मनसा को जानने के लिए कोशिश करता है। आणि जो व्यक्ती या गोष्टी जाणतो तो त्याची इच्छा जाणण्याचा प्रयत्न करतो। परमेश्वर की हृदय की बातों को समझने के लिए जो व्यक्ति प्रभु के संग संग चलता है वो कोशिश करता है। आणि परमेश्वराच्या हृदयातील गोष्टी जो जाणण्याचा प्रयत्न करतो किंवा त्याच्या संगतीमध्ये राहण्याचा प्रयत्न करतो, तो या गोष्टी जाणण्याचा देखील प्रयत्न करतो। समय को मन में रखते हुए मैं सीधा आज के वचन में जाने के लिए चाहता हूं। वेळेला मनामध्ये ठेवून मी सरळ आज देवाच्या वचनामध्ये जाऊ इच्छितो। आप में से कुछ लोग कल नहीं आ सके होंगे, आणि तुमच्यामधील काही लोक कदाचित काल येऊ शकले नसतील, इसलिए उनके लिए मैं उन बातों को याद दिला के 2 मिनट में फिर आगे के वचन में मैं आगे बढ़ने के लिए चाहता आणि हूं। म्हणून त्यांच्याकरिता 2 मिनिटांमध्ये काही गोष्टींचं स्मरण देऊन मग मी पुढे वचनामध्ये तुम्हाला घेऊन जाऊ इच्छितो। कल मैंने आप सबों को उस वचन के सामने खड़ा किया काल मी तुम्हाला सर्वांना त्या वचनासमोर उभा केलेलं होतं, जो पहला थिस्सलुनीकियों 5वां अध्याय 23वां पद में पाई जाती है। आणि पहिले थिस्सलुनीकारास पत्र याचा 5वा अध्याय आणि 23 वचनामध्ये जे आढळतं, उस वचन में ये पढ़ते हैं, त्या वचनामध्ये हे वाचतो आपण, हमारा परमेश्वर कौन है? आमचा परमेश्वर आमचा देव कोण आहे? वो न केवल हमसे प्यार किया है, आणि ना केवळ त्यानं आमच्यावरती प्रेम केलं, न केवल पिता से में मेल कराया आणि है, ना केवळ त्यानं परमेश्वराबरोबर आमचा मेलमिलाप केला, परंतु हम में कुछ काम करते रहता है। परंतु आमच्यामध्ये तो काही कार्य करीत राहतो। वहां पर आप ये भी देखते हैं, त्या ठिकाणी आम्ही हे देखील पाहतो, कब तक हम में ये काम करेगा? आणि कुठपर्यंत तो हे काम आमच्यामध्ये करणार? वो लौट आने वाला है, उसके लिए तैयार करने लायक हम में काम करते रहता आणि है। तो पुन्हा येणार आहे, त्या गोष्टींसाठी तयार करण्यायोग्य कार्य तो आमच्यामध्ये करतो। हम सब कोई जानते हैं यीशु ने कलवरी क्रूस पर आपके लिए मेरे लिए क्या किया है। आणि आम्ही सगळेजण जाणतो की प्रभु येशू ख्रिस्तानं कल्वरीच्या क्रूसावर तुमच्या आणि माझ्यासाठी काय केलेलं आहे। जरूर हमारे पापों को उसने अपने ऊपर ले लिया, जरूर आपले पाप त्यानं स्वतःवरती घेतले, हमारे गुनाहों को अपने ऊपर लेने की वजह से उसको खून बहाना पड़ा। आणि आमचे गुन्हा आमचे सगळे अपराध स्वतःवरती घेतल्यामुळे त्याला आपलं रक्त वहावं लागलं। कल मैंने आपसे कहा था, काल मी तुम्हाला सांगितलं होतं, जो हमारा संबंध अपना पिता से टूटा हुआ था, आणि जो आमचा संबंध आपल्या बापा बरोबर तुटलेला होता, उस पिता को पहचानने के लिए उसको इतना दाम चुकाना पड़ा। आणि त्या बापाला ओळखण्यासाठी त्याला एवढी मोठी किंमत मोजावी लागली। लेकिन यहाँ बाइबल नहीं रुकती है। आणि इथंच बायबल थांबत नाही। अगर आप बाइबल को सही ढंग से पढ़ेंगे, जर तुम्ही बायबलला योग्य रीतीने वाचले, अगर परमेश्वर की मनसा को समझने के लिए कोशिश आणि करेंगे, परमेश्वराची इच्छा जाणण्याचा जर प्रयत्न केला, गिरा हुआ मनुष्य को जरूर प्रभु ने उठाया। आणि पडलेल्या मनुष्याला जरूर प्रभूने उठवलेला आहे, सबको उसको उसने धुलाया आणि त्यानं धुतलेला आहे, और उसको धर्मी बनाया। आणि त्याला धार्मिक बनवलेला आहे। लेकिन वहां नहीं रोकती है बाइबल। परंतु बायबल तिथंच थांबत नाही। कई कलीसियाएं, कई पासवान इस बात में रुके गए हैं, आणि कित्येक मंडळ्या आणि कित्येक पास्टर लोक याच गोष्टींमध्ये थांबलेले आहेत। लेकिन बाइबल अबे यहाँ नहीं रोकती है। परंतु बायबल या ठिकाणी थांबत नाही। इसलिए मैंने कल इस बात को कहा था, आणि म्हणून काल ही गोष्ट मी बोललेलो यीशु होतो, फिर राजा होके आने समय तक आणि प्रभू येशू पुन्हा एक बार राजा म्हणून येण्याच्या समयापर्यंत जो कोई उस पर विश्वास करते हैं, जो कोणी त्याच्यावर विश्वास करेल, उनमें काम करने के लिए
कार्यरत है। आणि त्यांच्यामध्ये काम करण्यासाठी तो कार्यरत आहे. इसलिए बाइबल बतलाती है म्हणून बायबल असे सांगते प्रकाशित वाक्य का आखिरी अध्याय में, आणि प्रकटीकरणाच्या शेवटच्या अध्यायामध्ये और वहां 11वां पद में लिखा है, आणि तिथं 11व्या वचनामध्ये लिहिलं आहे 11-12 खमर भाई पढ़ेंगे। आणि 11 आणि 12 वचन आमचे भाऊ वाचतील. प्रकाशित वाक्य बुक ऑफ रेवलेशन चैप्टर 22 वर्सेस 11 and 12। आणि प्रकटीकरण याचा 22 अध्याय वचन 11 आणि 12 आम्ही ऐकणार आहोत. दुराचारी माणूस दुराचार करीत राहो, मलिनतेने वागणारा माणूस स्वतःला मलिन करीत राहो, नीतिमान माणूस नैतिक आचरण करीत राहो, पवित्र आचरणी माणूस स्वतःला पवित्र करीत राहो. पहा, मी लवकर येतो आणि प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कृत्यांप्रमाणे देण्यास माझ्याजवळ वेतन आहे. प्रभु ने कहा मैं शीघ्र आने वाला हूं। प्रभूने असं म्हटलं की मी लवकरच येत आहे. उस समय तक मनुष्य के वो इस प्रकार अलग अलग करता है, आणि त्या वेळेपर्यंत माणसांना तो अशा वेगवेगळ्या गटामध्ये विभागतो. जो अशुद्ध है वो अशुद्धता में रहे, आणि जे अशुद्ध आहेत ते अशुद्धतेमध्ये राहतील. क्योंकि मैंने उनको मौका दिया, कारण मी त्यांना संधी दिली, बार बार सुनाया, वेळोवेळी त्यांना ऐकवलं. सेंत मेंत से पावो, मुझसे जीवन को पावो। आणि माझ्याकडून तुम्हाला जीवन मिळू दे, तुम्हाला पापक्षमा मिळू लेकिन दे. उसको सुनने के लिए मन नहीं रहा। परंतु ते ऐकण्यासाठी त्यांची इच्छा नव्हती. कई बार मैंने मौका दिया, कित्येक वेळा मी त्यांना संधी दिली, कई बार उसको मृत्यु से बचाया, कित्येक वेळा त्यांना मरणापासून मी वाचवले, कई बार उसको निराशा में से उठाया, कित्येक वेळा निराशेतून त्यांना मी उचललं. और मैंने अपने प्रेम को प्रकट किया, आणि मी आपली प्रीती प्रकट केली, अपन वचन के प्रकाश में लाया। आपल्या वचनाच्या प्रकटीकरणामध्ये आणलं. लेकिन वो उसको मन फिराने के लिए, लौटाने के लिए उसके पास जगह ही नहीं दिया उसने, और उसी में अड़े रह गया। परंतु त्यापासून वळण्यासाठी, पश्चाताप करण्यासाठी त्यानं कधी संधीच दिली नाही, किंबहुना त्यामध्येच तो अडकून राहिला. इसलिए प्रभु का वचन में लिखा है, म्हणून प्रभूच्या वचनामध्ये लिहिलं जो आहे, मलिन है वो मलिन रहे, आणि जो दुराचरण करत आहे, अशुद्ध आहे, तो अशुद्ध राहू दे. जो अधर्मी है अधर्म के काम में बढ़े, आणि जो अधर्मचे काम करतो तो अधर्मचंच कार्य करू दे. परंतु परमेश्वर के एक वाणी को सुन लीजिएगा, परमेश्वराचं एक वचन ऐका, जो पवित्र है और पवित्र बने। जो पवित्र आहे तो अजून पवित्र बनो. कितने लोग विश्वास करते हैं मैं और पवित्रता में आगे बढ़ने के लिए चाहता हूँ, वे हाथ उठा के हालेलुया बोले। किती लोक विश्वास करतात की मी पवित्रतेतून अधिक पवित्रतेमध्ये बनणार, हात उंच करून हालेलुया म्हणो. हम कितना दूर तक बढ़ना है, किती दूर पर्यंत आम्हाला वाढायचं आहे. जैसा वो पवित्र है उतना दूर तक हमें पहुंचने के लिए एक आह्वान बाइबल बतलाती है। आणि जितका तो पवित्र आहे त्या दूरीपर्यंत आम्हाला पण पवित्र बनण्याचे एक आव्हान पवित्र शास्त्र आम्हाला सांगते. बाइबल को सही ढंग से देखने के लिए परमेश्वर में सहायता करने पाए। बायबलला योग्य रीतीने पाहण्यासाठी परमेश्वर आमची मदत करो. कल मैंने एक जवान की कहानी को बतलाया था, काल मी एका तरुणाची कहाणी सांगितली होती. जिस प्रकार उसने अपना स्वर्गीय बाप के साथ एक संबंध बना दिया, ज्याप्रमाणे त्यानं आपल्या स्वर्गीय पित्याबरोबर एक नाते संबंध जोडला. चाहे आप कितना भी घोर पापी क्यों न हो, तुम्ही कितीही घोर पापी का असे ना, वो तुझको तरसाता नहीं है, हटाता नहीं है, आणि तो कधी तुम्हाला बाजूला करत नाही, हटवून टाकत नाही, परंतु गले लगाने के लिए तैयार है। परंतु तो गळा भेट घेण्यासाठी तयार आहे. यीशु ने एक दृष्टांत में इस बात को कहा था, आणि येशूने एका ठिकाणी ही गोष्ट म्हटलं होतं, जिसको हम उड़ा पुत्र कहते हैं, आणि ज्याला आम्ही उदळ्या पुत्र असं म्हणतो. मैं तो उसको छोटे बेटे कहूंगा। आणि मी तर त्याला लहान मुलगा म्हणेन. बाप से अपनी हिस्सा को ले लिया, आणि बापापासून आपली वाटणी त्यानं मागितली, पप्पा को कमाया हुआ था, आणि पप्पानी मिळवलेली संपत्ती उसके होती, लिए जमा करके रखा था, आणि त्याच्यासाठी ती जमा करून ठेवलेली लेकिन होती. उसने जबरदस्ती करके उसको मांग लिया। परंतु त्यानं जबरदस्ती करून ती मागितली, दुनिया की लोभ लालच में पूरा खर्चा किया, आणि जगातील लोभ आणि लालचवरती मोहमायामध्ये सगळं खर्च केलं. जब पैसा उसके पास था लोग उसके पास थे, आणि जेव्हा पैसा त्याच्याजवळ होता लोक पण त्याच्याकडे आले. जब पैसा खत्म हुआ जेव्हा पैसा संपून गेला लोग छोड़ दिए, आणि लोकांनी
त्याला सोडलं. उस जगह में जब अकाल पड़ने लगा, आणि ज्या वेळेला त्या ठिकाणी दुष्काळ पडू उसके लागला भोजन के लिए इधर उधर ढूंढना पड़ गया। आणि त्याला भोजनासाठी इकडे तिकडे फिरावं कि लागलं. किसान के पास सुअर पालने के काम में पड़ा हुआ है, आणि एका शेतकऱ्याकडे जाऊन डुकरे चारण्याच्या कामामध्ये जाऊन पडला उसके खाने के लिए मिल नहीं रहा आणि है, त्याला खाण्यासाठी काही मिळत नाही सुअर का खाना मिल रहा आणि है। आता डुकराचं खाद्य मिळू उस लागलं. बाइबल बतलाती है उसको भी किसी ने उसको नहीं दिया। आणि बायबल असं सांगते की तेही त्याला कुणी दिलं नाही. अभी उसको होश आया है, आता त्याला होश आलेला आहे सोच रहा है आणि विचार करत आहे मैं कैसे जाऊं, आता मी कसा जाणार. मैंने अपना बाप को मैंने घात किया, आणि मी माझ्या वडिलांचा घात केला एका अर्थानं. विश्वासघात किया, विश्वासघात केला. उसके प्रेम को ठुकराया, त्यांच्या प्रेमाला मी ठोकर उसके मारली. धन को बर्बाद किया। त्यांची संपत्ती बर्बाद केली. बाइबल बतलाती है बायबल असे सांगते पहले अपना बाप से दो 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 करके कहते रहा, आणि पहिल्यांदा आपल्या बापाला तो म्हणत होता दे 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 गिव 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 गिव, वही उसका लैंग्वेज रहा। आणि तीच त्याची भाषा होती दे 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 दे. लेकिन जब सारी बातें की अंत हो गई, परंतु जेव्हा सर्व गोष्टींचा अंत झाला उसके बोली में परिवर्तन। आणि आता त्याच्या बोलण्यामध्ये परिवर्तन आप आलं. अंग्रेजी बाइबल में अगर पढ़िएगा, जर तुम्ही इंग्रजी बायबल मध्ये वाचलं अपने बाप के पास आके कहता है आपल्या बापाकडे परत येऊन म्हणतो मुझे बना, मेक मी कहता है। आणि तो म्हणतो की मला बनवा मला बनवा मला बनवा. प्यारो, प्रियानो, इस संध्या के समय में या सायंकाळच्या वेळेला अगर आप अपना पिता के साथ मुलाकात करने के लिए चले आते हैं, जर तुम्ही आपल्या बापा बरोबर पुन्हा भेट घेण्यासाठी परत आला असाल, पहले जीवन जैसा आपको रहना नहीं है। पूर्वीसारखं जीवन तुम्हाला आता जगायचं नाही आहे. पहले के जीवन मुझे क्या मिलेगा क्या मिलेगा क्या मिलेगा, पहिल्या जीवनामध्ये आम्ही म्हणत होतो मला काय मिळणार काय मिळणार काय अगर मिळणार. आप मन फिराते हैं, जर आज तुम्ही पश्चाताप अगर कराल प्रभु के पास आते आणि हैं, जर प्रभूकडे परत याल, आपके प्रार्थना में एक महान परिवर्तन, तुमच्या प्रार्थनेमध्ये एक महान परिवर्तन वो होईल. उड़ा पुत्र के जैसा आपके अंदर एक बहुत बड़ा प्यास, आणि त्या उदळ्या पुत्राप्रमाणे तुमच्या आतमध्ये एक जबरदस्त तहान निर्माण वो होईल. क्या है, तू काय आहे मुझे बना ले, आणि मला तू मुझे बनव. बना ले। मला बनव. प्यारो, प्रियानो, अगर आप इस प्रकार की प्रार्थना में अभी नहीं आए हो, जर तुम्ही अशा प्रकारच्या प्रार्थनेमध्ये अजून आला नसाल, मैं आपसे कहने के लिए चाहता मी हूँ, तुम्हाला सांगू इच्छितो आप परमेश्वर के पास नहीं लौट रहे हैं, तुम्ही परमेश्वराकडे परत येत नाही आप आहात. खाली पेट के लिए परमेश्वर खोज में हैं, फक्त पोटासाठी तुम्ही परमेश्वराचा शोध घेतात. अपने अलंकार के लिए परमेश्वर के पास लौट रहे आपल्या हैं, दागदागिन्यांसाठी परमेश्वराकडे परत आलेला अपने आहात. सुख सुविधा के लिए लौट रहे हैं। आपल्या सुख शांतीसाठी प्रभूकडे परत आलेला आहात. बाइबल इस बात को सफाई से में बतलाती बायबल है, या गोष्टी स्पष्टरित्या सांगते. जब आप प्रभु के पास सचमुच लौटते हैं, जेव्हा तुम्ही प्रभूकडे खऱ्या अर्थानं परत येता, आपके दिल का तड़पन यही रहेगा, तुमच्या हृदयाची धडकन हीच असेल, हे प्रभु मुझे बना ले, हे प्रभू तुम्हाला बनव, मुझे बना ले, मला बनव, मुझे बना ले। मला बनव. उसके लिए कोई रुकावट मेरे जीवन में ना होने पाए। जेणेकरून माझ्या जीवनात कुठली रुकावट असू नये. मैं परमेश्वर के वचन से दिखाने के लिए चाहता मी हूँ, परमेश्वराच्या वचनातून दाखवू इच्छितो. मेरे साथ खोलिएगा, पगला खोल दे यूहन्ना उसका 3रा अध्याय, माझ्या सोबत उघडा योहानाचे पहिले पत्र याचा 3रा अध्याय. पहले पद से लेकर 4 पद तक 3 पद तक देखेंगे। आणि 1 वचनापासून 3ऱ्या वचनापर्यंत आपण पाहणार आहोत. पहला यूहन्ना 3रा अध्याय का पहले पद से लेकर 3रा पद तक देखेंगे। योहानाचे पहिले पत्र याचा 3रा अध्याय पहिल्या वचनापासून 3ऱ्या वचनापर्यंत आपण पाहूया. आपल्याला देवाची मुले हे नाव मिळाले ह्यात पित्याने आपल्याला केवढे प्रीतिदान दिले आहे पहा, आणि आपण तसे आहोत. यामुळे जग आपल्याला ओळखीत नाही, कारण त्याने त्याला ओळखले नाही. प्रियजन हो, आपण आता देवाची मुले आहो, आणि पुढे आपण काय होऊ हे अजून प्रकट झालेले नाही. तरी तो प्रकट होईल तेव्हा आपण त्याच्यासारखे होऊ हे आपल्याला माहित आहे, कारण जसा तो आहे तसाच तो आपल्याला दिसेल. जो कोणी त्या संबंधाने ही आशा बाळगतो तो जसा तो शुद्ध आहे तसे आपणाला शुद्ध करीतो. ध्यान से सुनिएगा, लक्ष देऊन ऐका. जरूर हम यीशु मसीह के ग्रहण करने के साथ द्वारा हम परमेश्वर का संतान बनते हैं। जरूर आम्ही येशू ख्रिस्ताला अंगीकारण्याच्या द्वारे देवाची मुलं बनलेलो आहोत. उससे परमेश्वर का प्यार को हम चखते हैं और पहचानते हैं, आणि त्याचद्वारे परमेश्वराच्या प्रीतीला आपण चाखतो आणि ओळखतो. वो
एक हिस्सा है, ती एक गोष्ट एक हिस्सा एक आहे. हिस्सा है, तो एक भाग आहे. लेकिन आगे की बातों को हम मन लगा के सुने. जर पुढच्या गोष्टी आम्ही मन लावून ऐकल्या, वहां पर यूहन्ना लिखता है, या ठिकाणी योहान असं लिहितो, अभी तक ये प्रकट नहीं हुआ कि हम क्या होंगे, आणि तो म्हणतो अजून हे प्रकट झालेलं नाही की आम्ही कोण होणार, परंतु हम ऐसा होंगे जैसा वो है वैसे ही हम बदल जाएंगे. परंतु आम्ही असे बदलू जसा तो आहे तसंच आम्ही देखील होणार. वहां हम रोक नहीं सकते हैं. तिथंच आम्ही थांबू शकत नाही. तीसरा पद को पढ़िएगा. आणि तिसरं वचन वाचूया. जो कोणी त्या संबंधाने ही आशा बाळगतो इस प्रकार का भरोसा रखने वाले जसा तो शुद्ध आहे, कान खोल के सुन लीजिएगा. कान उघडून ऐका. प्रभु यीशु आएगा, प्रभु येशू येईल, जैसा वो है वैसे ही मैं बदल जाऊंगा करके सोचने वाला, भरोसा रखने वाले, आणि जसा तो आहे तसंच मी देखील बदलला जाईन असा भरोसा ठेवणारे, जैसा वो पवित्र है, जसा तो पवित्र आहे, जैसा वो शुद्ध है, जसा तो शुद्ध वो आहे, अपने को भी पवित्रता के लिए सौंपने के लिए बाइबल हमें बहुत जबरदस्ती के साथ पुकार के कहती है. आणि स्वतःला देखील तशाच पवित्रतेसाठी सोपवण्याकरिता बायबल आम्हाला जबरदस्त रीतीने सांगत आहे. कई लोग इस बात के ऊपर ख्याल नहीं रखते हैं, कित्येक लोक या गोष्टीबद्दल काळजी करत नाही. कई लोग इसके ऊपर मन नहीं लगाते हैं, कित्येक लोक या गोष्टीबद्दल मन लावत नाहीत. इसलिए उनके जीवन डगमगाता है. याच गोष्टीमुळे त्यांचं जीवन डगमगतंय. आज आपके प्यार आज तुमचं प्रेम अगर सचमुच में परमेश्वर के ऊपर है, जर खरोखरच प्रभु येशूवर असेल आपका दिल का धड़कन यही रहेगा, आणि जर तुमच्या हृदयाची धडकन हीच हे असेल, प्रभु हे प्रभू तेरे आने के लिए मैं इंतजार करने पाऊं, तुझ्या येण्याची मी वाट पाहो, तेरे आने के लिए मैं इंतजार करने पाऊं, तुझ्या येण्याची मी वाट और पाहो, उसके लिए त्यासाठी अपने को तैयार रखने के लिए आणि मी स्वतःला तयार अपने ठेवण्यासाठी सोच विचार में, आपल्या विचारामध्ये, अपने रहन सहन में, आपल्या वागण्या अपने चालण्यामध्ये, बर्ताव में, आपल्या अपने वागण्यामध्ये, बोली में, आपल्या बोलण्यामध्ये, अपने कार्य आपल्या में, कामामध्ये, जैसा तू काम करता था वैसे ही करके जसं तू काम करत होता तसंच करो, तुझे मैं प्रकट करने पाऊं. तुलाच मी प्रकट करो. प्यारा थोड़ा सोचिएगा. प्रियानो थोडा विचार करा. हम लोग एक नर्सिंग स्कूल चलाते हैं, आम्ही लोक एक नर्सिंग कॉलेज चालवतो. उसमें पढ़ने के लिए जब शुरू में हम लोगों के यहाँ महाराष्ट्र की एक बहनी प्रिंसिपल बनी थी, आणि जेव्हा सुरुवातीला हे कॉलेज चालू करत असताना इथली महाराष्ट्रातलीच एक बहीण तिथं प्रिन्सिपल म्हणून काम करीत होती. और शीतल नाम करके मीरज की हमारे बहन वहां पर प्रिंसिपल का काम करने के लिए आई थी. आणि शीतल नावाची मिरज मधलीच एक बहीण त्या ठिकाणी प्रिन्सिपलचं काम करण्यासाठी आली होती. और उस समय ग्रेजुएशन के समय में एक हेल्थ मिनिस्टर को, स्वास्थ्य मंत्री को हम लोगों ने बुलाया जो बिहार के थे. आणि त्यावेळेला त्या पदवीदान समारंभामध्ये आम्ही एका आरोग्य मंत्र्यांना जे बिहारचे होते त्यांना आम्ही बोलावलेलं होतं. पहले जब लड़कियों को हम लोगों ने स्वीकार किया उसमें एक भी बिहार की नहीं थी, क्योंकि बिहारी लोग नर्स बनना नहीं चाहते थे. आणि जेव्हा आम्ही सुरुवातीला आम्ही हे कॉलेज सुरू केलं त्यावेळेला एक पण बिहारची मुलगीनं प्रवेश घेतला नाही, कारण बिहारचे लोक हे नर्सचं काम करू इच्छित नाहीत. उसमें कुछ लड़कियां झारखंड से, गुजरात से, यूपी से आए हुए थे. आणि त्यामधल्या काही मुली ज्या होत्या त्या झारखंड मधून, गुजरात मधून, यूपी मधून आल्या होत्या. ये जो हेल्थ मिनिस्टर थे आणि हे जे आरोग्य मंत्री होते वे बुढ़े थे आणि ते वयस्क होते और कट्टरपंथ थे, बहुत कट्टर, आणि एकदम कट्टरपंथी होते. और मसीहों से उनका इतना प्यार नहीं रहता था, आणि ख्रिस्ती लोकांबाबतीत त्यांना अजिबात प्रेम नव्हता, और मसीह के काम से उतना उनको लगाव नहीं था. आणि ख्रिस्ताच्या कामाबद्दल त्यांना कुठल्याही प्रकारची आवड नव्हती. तो भी अपने पॉलिटिकल इन्फ्लुएंस को लेके यहाँ पर आए थे. आणि तरी देखील आपला राजकीय प्रभाव टाकण्यासाठी ते तिथं आले होते. उसका ग्रेजुएशन सर्विस में आणि त्या पदवीदान समारंभामध्ये मैं उनके बगल में बैठा था. मी त्यांच्या शेजारी बसलो होतो. और हमारी तरीका है, एक लड़की
को गवाही देने के लिए मौका देना है। आणि आमची पद्धत तिथं अशी आहे की एका मुलीला साक्ष देण्यासाठी आम्ही तिथं सांगतो किस प्रकार का उसको कोर्स चला, आणि कोणत्या प्रकारे तिचा कोर्स पूर्ण झाला, कैसे शिक्षा प्राप्त की, कशा प्रकारे तिला शिक्षण प्राप्त किस झालं प्रकार अपने को अर्पण करके सेवकाई के लिए आती है। आणि कशा प्रकारे स्वतःला अर्पण करून ती सेवेसाठी आली। और उसमें एक लड़की थी रूपा नाम आणि करके, त्यामध्ये एक मुलगी होती जिचं नाव रूपा होतं रहने वाली गुजरात की थी लेकिन बिहार में बसे हुए आणि थे। ती राहणारी गुजरातची होती परंतु बिहार मध्ये वास करत होती। और जब उसको मौका मिला ज्यावेळेला तिला संधी प्राप्त झाली वो आई थी आणि ती आली होती और आते ही माइक को लेके बोलने लगी, आणि आल्याबरोबर माईक घेऊन ती बोलू लागली, मैं आने समय मसीह यीशु के बारे में जानती नहीं थी लेकिन अभी जाते वक्त मैं मसीह होके जा रही हूँ। आणि जेव्हा मी आले तेव्हा येशू बदल ख्रिस्ता बदल मी काहीही जाणत नव्हते, पण जेव्हा मी परत जात आहे मी ख्रिस्ती बनून जात आहे। शुरू में ही यही कहने लगी। आणि सुरुवातीलाच हे बोलू लागली मैं भी थोड़ा घबराया हुआ था, आणि मी सुद्धा थोडा घाबरलेलो मैं होतो किसी से जल्दी डरता नहीं हूँ, आणि मी कोणाला सहसा घाबरत नाही। मेरा दिल धक धक कर रहा था। माझं हृदय धडधडत होता हेल्थ मिनिस्टर बगल में है, आणि शेजारी ते आरोग्य मंत्री बहुत बसलेले आहेत कट्टर आदमी आणि है, एकदम कट्टर माणूस आहे इसके सामने ऐसा कह देगी ये क्या कहेगा। आणि त्यांच्या समोरच जर असं बोलत असेल तर काय म्हणणार तो। उसने मेरे ओर देखा, आणि त्यांनी माझ्याकडे पाहिलं उसकी आंखें लाल लाल हो आणि गया, त्यांचे डोळे लाल लाल झाले होते लेकिन उस लड़की ने हमें बचाने के लिए दूसरी बात कहने लगी। आणि तिनं आम्हाला वाचवण्यासाठी ती मुलगी दुसरा भाग सांगू लागली। यहाँ के सारे टीचर्स, सारे मिशनरी लोग, सारे सेवक लोग जो है, इन लोग ने मुझे यीशु मसीह के बारे में बताया नहीं। आणि ती म्हणाली या ठिकाणच्या सगळे शिक्षक लोक, सगळे मिशनरी लोक, सगळे सेवक सेविका लोक यांनी कोणीही मला येशू ख्रिस्ताविषयी काहीही सांगितलं नाही, परंतु परंतु उन्होंने अपने जीवन से यीशु कौन है करके दिखा दिया। परंतु त्याने आपल्या जीवनातून दाखवून दिलं की येशू कोण आहे। इसलिए हम आकर्षित होकर अभी मसीह होके जा रहे आणि हैं। त्याचमुळे मी आकर्षित होऊन आज ख्रिस्ती बनलेले आहे। प्यारो, प्रियानो, अगर आपके जीवन मेरा जीवन जर तुमचं जीवन आणि माझं जीवन वचन के अनुसार बन जाएगा, वचनानुसार जर ते बनेल, हिंदुस्तान मसीह के पीछे होने में कोई रुकावट नहीं रहेगा। संपूर्ण भारत देश येशूच्या मागे येण्यामध्ये कुठलीच रुकावट असणार नाही। इसलिए बाइबल बतलाती है, म्हणून बायबल सांगते, वचन में यह लिखा है, वचनामध्ये हे लिहिलेलं आहे, परमेश्वर ये आह्वान करता है, परमेश्वर हे आव्हान करतो, जैसा मैं पवित्र हूं ऐसे तुम भी पवित्र बनो। जसा मी पवित्र आहे तसा तुम्ही पवित्र व्हा। इसके ऊपर हमें जोर देने की आवश्यकता है। यावरती आम्हाला भर देण्याची गरज आहे हमारे पवित्र जीवन दुनिया को दिखाई पड़ने की आणि आवश्यकता आमचं है। पवित्र जीवन जगाला दिसण्याची गरज आहे हमारा चाल चलन दुनिया को आकर्षित करने की जगह पर हमें पहुंचना है। आणि आमचं वागणं बोलणं जगाला आकर्षित करण्याच्या एका ठिकाणामध्ये आम्हाला पोहोचायला प्रभु हवे। आज आपसे बातचीत करने पाए, प्रभू आज तुमच्या बरोबर बातचीत करो। इसके लिए अगर आप मांगेंगे परमेश्वर अनुग्रह देता है। आणि यासाठी जर तुम्ही मागाल तर प्रभू तुम्हाला अनुग्रह देईल। पौलुस से पूछेंगे, पाऊलाला विचारेल, भैया हमें क्यों अनुग्रह मिलता है? आणि का बंधू आम्हाला अनुग्रह मिळतो, कृपा हम तो मिळते। परमेश्वर की फेवर के लिए, मर्सी के लिए, दया के लिए योग्य नहीं थे, आणि आम्ही तर परमेश्वराच्या अनुग्रहासाठी त्याच्या दयेसाठी योग्य नव्हतो, परंतु प्रभु ने अपना महान कृपा से, प्रभूने आपल्या महान कृपेच्या द्वारे अपने दया को दिखाया, अनुग्रह दिया है। आणि त्यानं आपली दया दाखवली, अनुग्रह दाखवला, न केवल आपको बचाने के लिए, ना केवळ तुम्हाला वाचवण्यासाठी। बाइबल क्या बतलाती है? बायबल काय सांगते? मेरे साथ खोलिएगा, माझ्या सोबत खोला तीतुस उसका दूसरा अध्याय, आणि तिताला पत्र याचा दुसरा अध्याय 11 पद से लेकर 13 पद तक मैं दिखाने के लिए चाहता हूँ। आणि 11व्या वचनापासून 13व्या वचनापर्यंत मी दाखवू इच्छितो। तीतुस की पत्री उसका दूसरा अध्याय और 11 पद से लेकर 13वां पद तक पढ़ेंगे। आणि तिताला पत्र याचा दुसरा अध्याय 11 ते 13 वचन आपण ऐकणार आहोत। कारण सर्व माणसांना तारण देणारी देवाची कृपा प्रकट झाली आहे। सारे मनुष्य को, कोई भी जात के न हो, कोई भी बोली बोलने वाला हो, कोई भी देश के न हो, सारे मनुष्य को उद्धार देने के लिए परमेश्वर की अनुग्रह प्रकट हुआ। आणि कोणत्याही जातीचा असू दे, कोणत्याही देशातला असू दे, कोणत्याही धर्माचा असू दे, सर्व माणसांना तारण देणारी कृपा प्रकट झाली। परंतु वहां रोकी नहीं है ये वचन, आणि वचन तिथंच थांबत नाही, उसका आगे बढ़ेंगे। आणि त्याच्या पुढे वाचूया। 12वां पद में लिखा है, धन्य आशा प्राप्तीची म्हणजे आपला थोर देव व तारणारा असा जो येशू ख्रिस्त, त्याचे गौरव प्रकट होण्याची वाट पाहत आपण अभक्तीला व अहिक वास
शासनांना नाकारून सांप्रतच्या युगात मर्यादेने, नीतीने व सुबक्तीने वागले पाहिजे. इस उसके आने के लिए इंतजार करने के लिए वो अनुग्रह मुझे सिखाते रहता है. आणि त्याच्या येण्याची वाट पाहण्यासाठी एक कृपा तो मला शिकवित राहतो. आपने अनुग्रह पाया, उद्धार पा लिया. आणि तुम्ही कृपा मिळवली आणि उद्धार तारण पण मिळवलं. आपने यीशु मसीह के बलिदान पर विश्वास किया, उद्धार पा लिया. आणि तुम्ही येशू ख्रिस्ताच्या बलिदानावरती विश्वास ठेवला आणि तारण प्राप्त झाले. उसका महान अनुग्रह तुम्हारे ऊपर रहा. आणि त्याचा महान असा अनुग्रह तुमच्यावरती राहिला. परंतु आपको अनुग्रह के ऊपर अनुग्रह इसलिए दिया जाता आणि है, तुम्हाला कृपेवर कृपा यासाठी दिली जाते, उसके आने के लिए त्याच्या येण्यासाठी. इंतजार करने की एक प्यास को आपके अंदर पैदा करता आणि है. तुम्ही वाट पाहावी म्हणून तुमच्या आतमध्ये एक तहान निर्माण करते. इसके द्वारा क्या बताया जाता है? आणि याद्वारे काय दाखवलं जातं? वर्ल्डलीनेस और गॉडलीनेस में फरक को पहचाने. आणि जगिकपण आणि जे दैवीपण आहे त्यामध्ये जो फरक आहे त्याला आम्ही ओळखावं. कान खोल के सुनिए, कान उघडून ऐका. संसार में दो बातें पाई जाती हैं. जगामध्ये दोन गोष्टी आढळून येतात. एक वर्ल्डलीनेस, सांसारिक बातें एक तरफ है, आणि एका बाजूला जगिकतेच्या गोष्टी आहेत ईश्वरीय बातें एक तरफ है. आणि दैवी गोष्टी दुसऱ्या बाजूला आहेत. हमें चुनना है, आम्हाला निवड करायची आहे अपनाना है, आणि आम्हाला अंगीकारायचं आहे, ताकि हम उस धार्मिकता के रास्ते पर चलते रहें. जेणेकरून त्या धार्मिकतेच्या रस्त्याने आम्ही जात राहू. मुझे एक बात याद आ रही है. मला एक गोष्ट ध्यानात येते. मेरे एक दोस्त थे आणि माझा एक मित्र होता नेपाल में, नेपाळ मध्ये. नेपाली है, नेपाळी होता और उसकी कहानी इस प्रकार है. आणि त्याची कहाणी अशा प्रकारची आहे. मैं इस कहानी को इसलिए बतला रहा हूँ, परमेश्वर आप किसी भी हालत में गिरे हैं आपका बचाने का ताकत रखता है. आणि ही कहाणी मी यासाठी सांगतो कारण तुम्ही कोणत्याही स्थितीमध्ये पडलेला असाल, परमेश्वर तुम्हाला वाचवण्याची ताकद देवाजवळ आहे. उसका बाप जो है हिंदुस्तान के गुरखा आर्मी का एक बहुत बड़ा ऑफिसर रहा, कप्तान रहा. आणि त्याचा वडील जो होता तो भारतातील जी गुरखा आर्मी होती त्या सैन्य दलाचा फार मोठा एक अधिकारी होता. और उसका इंतजार करते करते लड़कियां ही केवल पैदा होती थी. आणि त्याला वाट पाहत असताना सुद्धा मुली आणि मुलीच होत गेल्या. प्रभु को नहीं जानता था. देवाला ओळखत नव्हता, प्रभूला जाणत एक नव्हता. लड़की हुई, एक मुलगी झाली, फिर हुई, पुन्हा दुसरी झाली, होते होते 7 लड़कियां हो चुकी. आणि असं करता करता 7 मुली झाल्या. और उसने सोचा कि अभी लड़की होगा क्या. आणि त्याने विचार केला आता काय मुलीच होत राहणार का. लेकिन जब उसकी पत्नी फिर गर्भवती हुई, आणि जेव्हा त्याची पत्नी पुन्हा एकदा गर्भवती झाली, बहुत मंत्र तंत्र करने वालों के पास गया. आणि पुष्कळसे मंत्र तंत्र करणाऱ्या लोकांकडे गेला. एक औलाद, एक बेटा मिल जाए कितना अच्छा रहेगा. आणि एक औलाद, एक मुलगा जर मिळाला तर किती बरं होईल. अब वैसे ही एक लड़का पैदा हुआ, 8वां. आणि तसाच एक मुलगा त्याला प्राप्त झाला, 8वा. और दूसरा जगह में था जब उसकी डिलीवरी हो रही थी. आणि दुसऱ्या ठिकाणी तो होता जेव्हा तिची डिलिव्हरी होत होती. तुरंत ज्योतिषी के पास गया. लगेचच ज्योतिषाकडे गेला. अरे भैया तो मेरा तो लड़का हो गया, मेरा जीवन का बहुत बड़ा सपना पूरा हो गया. आणि अरे भैया आता मला तर मुलगा झाला, माझ्या जीवनातलं फार मोठं स्वप्न साकार झालं. ज्योतिषी ने कहा ज्योतिष म्हणाला लड़का तो हुआ है, लडका तर मुलगा तर परंतु ये झालाय, तेरा जीवन का खतरा है पण तुझ्या जीवनासाठी हा धोका आहे. और तुम्हारा बदनाम करके छोड़ेगा. आणि तुझं बदनामी तुझी करूनच सोडेल. तुम्हारा नाम को इतना डुबाने के लिए आया है. तुझं नाव एवढं तो डुबवण्यासाठी आला. ऐसा लड़का पैदा हुआ है. आणि असा मुलगा तुझ्या पोटाला आला. ये घबरा गया. आणि हा घाबरला. अरे बाप रे बाप, मैं 8वां लड़का, मैं लड़का के लिए इंतजार किया, लेकिन ऐसा लड़का हुआ है जो मेरे नाम को डुबाने लायक. आणि तो म्हणाला बाप रे बाप, आणि मी इतका काळ वाट पाहिली हा मुलगा व्हावा म्हणून. 8वा मुलगा मला जन्माला आला माझ्या घरात, पण हा माझी वाट लावणार, हा माझं नाव खराब करणार. ज्योति से पूछने लगा आणि ज्योतिषाला विचारू लागला अभी क्या करना है. आता काय करायला हवं. उसने कहा 10 दिन तक उसका चेहरा तुम देखना नहीं है. आणि त्यानं म्हटलं की 10 दिवसापर्यंत त्याचं तोंड तू बघू नको. अरे इतना साल मैं इंतजार किया, अभी देखना नहीं है. आणि मी इतकी वर्ष वाट पाहिली, आता त्याचं तोंड मी बघायचं नाही का. और एक काम और करना, अजून एक काम तुला करावं उसका लागेल. नाम का यमराज रखना. आणि त्याचं नाव तू यमराज ठेव. क्योंकि बहुतों के लिए वो खतरा का कारण बनेगा. कारण बऱ्याच जणांसाठी तो खतरा बनणार. मैं एक सही कहानी को आपको सुना रहा हूं. मी एक
खरोखर घडलेली घटना तुम्हाला सांगत आहे ये तो देखने का मन करता था लेकिन ज्योतिषी ने मना कर दिया। आणि याला तर खूप इच्छा होती की जाऊन चेहरा बघावा, परंतु ज्योतिषानं मना केली 10 दिन के बाद गया, आणि 10 दिवसानंतर गेला वहां जाके बेटा का हाथ में लेके हे यमराज चले आया है। आणि मग तिथे गेल्यानंतर बाळाला हातामध्ये घेऊन म्हटला, अरे यमराज आला माझ्या घरात. उसकी पत्नी बोलने लगी, इतना दिन के बाद बेटा आया, आप ऐसा नाम ले रहे हैं यमराज, क्या मृत्यु को लेकर आएगा? आणि मग इतक्या दिवसांनी मुलगा घरात जन्माला आला. पत्नी म्हणाले, आणि काय तुम्ही त्याचं नाव घेऊन बोलवता? यमराज काय मृत्यू घेऊन येणार का घरात? और जो है वो तो जरूर दुख के साथ इस बात को कह रहा था। आणि जरूर तो दुःखित होऊनच ही गोष्ट सांगत होता. मिलिट्री में काम करने से क्या है, अंधविश्वास तो सबका है। आणि जरी तो सैन्य दलामध्ये काम करत असला, अंधविश्वास सगळीकडे आहे. ऑफिसर होने से क्या है, आणि अधिकारी असला म्हणून काय फरक? मन को तो शैतान बंद करके रखा है। मनाला तर सैतानानं बंदच करून ठेवलंय. इसने सोचा म्हणून विचार केला, अभी इसको अच्छा से पढ़ाएंगे। आता याला चांगलं शिकवूया. हिंदुस्तान के दार्जिलिंग में एक सुंदर स्कूल में उसको भर्ती कराया। आणि भारतातल्या दार्जिलिंग ठिकाणामध्ये एका चांगल्या शाळेत त्याला भरती केलं. अब जितना उसका प्यार दे सका देते रहा, आणि जितकं प्रेम त्याला देता आलं तो देत गेला. जितनी चीजों को पहुंचाना पहुंचाते रहा, जितक्या वस्तू त्याला पोचवायला हव्या पोचवत राहिला. लेकिन बेकार लड़का निकला। परंतु मुलगा एकदम बेकार निघला. 9वां क्लास पहुंचते पहुंचते आणि 9व्या इयत्तेमध्ये पोहोचत असतानाच बोतल बिना नहीं रह सकता था। बोतल बोतल आणि बाटली शिवाय तो राहूच शकत नव्हता. और उसके साथ आणि त्याच्या बरोबर कुछ साथियों को ले लिया। आणि काही मित्रांना त्यानं घेतलं. 9वां क्लास का लड़का लेकिन इतना बदनाम कमाया, आणि 9वीत शिकणारा मुलगा पण इतकं वाईट नाव केलं. पी के ही क्लास अटेंड करता था, आणि पिऊनच तो वर्गामध्ये बसायचा. लोगों को मारता था। लोकांना मारपीट करायचा. ध्यान से सुनिएगा, लक्ष देऊन ऐका. उसने अपने जीवन के चलते उसको स्कूल के अंदर गड़बड़ी मचा दिया। आणि आपल्या जीवनामुळे त्यानं सगळ्या शाळेमध्ये एकदम गडबड माचवून टाकली. प्रिंसिपल ने कहा, आणि प्रिन्सिपल म्हणाले, कैप्टन साहब आणि कॅप्टन साहेब अपने लड़के के ले जाओ या मुलाला घेऊन जा. और इसको हम नहीं रख सकेंगे। आणि याला आम्ही ठेवू शकत नाही. एक सड़ल आदमी के चलते मेरे सारे बच्चे सड़ जाएंगे। आणि या एका नाचलेल्या मुलामुळे माझ्या सगळे वर्गातली मुलं नाचली जातील. कितना विनती किया लेकिन प्रिंसिपल ने कहा हम नहीं। किती तरी विनंती केली, प्रिन्सिपल म्हणाले नाही. और गुस्सा आया आणि त्याला राग आला. और इसके अलावा इसको बंदूक दिया गया। आणि त्याच्या उपरांत त्याला बंदूक दिली गेली. बंदूक लेके पूरा शहर में घूम के आता था। आणि बंदूक घेऊन सगळ्या शहरातून तो फिरून येत असे. 10वां क्लास तक पहुंचा नहीं। आणि 10व्या इयत्तेपर्यंत पोहोचलाच नाही. गुंडागर्दी के लिए कोई कमी नहीं रही। आणि गुंडागर्दीमध्ये कुठल्याही प्रकारची कमतरता अपने नाही. झुंड के लिए पैसा पाने के लिए दुकानों को लूटने लगा। आणि आपल्या समुदायासाठी पैसा मिळावा म्हणून दुकानांची लुटमार करू लागला. एक दिन डीएसपी साहब ने उसको बुलाया, बाप को। आणि एक दिवस त्याच्या बापाला डीएसपी साहेबांनी बोलवलं. सुनिए, ऐका, आपके लड़के के रवैया के चलते आणि तुमच्या मुलाच्या या कृत्यांमुळे हमको एनकाउंटर करना पड़ेगा। आता त्याला आम्हाला एन्काउंटर करावं लागेल. आपसे मैं प्यार करने के चलते, तुमच्यावरती माझं प्रेम असल्यामुळे आपको इज्जत देने के चलते आणि तुमच्यावरती मी तुम्हाला मैं इज्जत उसको देतो करने म्हणून के लिए तैयार नहीं हूँ। आम्ही तयार नाही ते करण्यासाठी. एक काम करो, एक काम करा, तुम तो नेपाल के हो, तुम्ही तर नेपाळचे आहात इसको नेपाल विदा करो। आणि त्याला नेपाळला पाठवा. मैं आपके बतलाने के लिए चाहता मी हूँ, तुम्हाला सांगू इच्छितो, उसका नेपाल में भी एक घर था, आणि नेपाळमध्ये पण त्याचं एक घर बहुत होतं. बड़ा घर था। फार मोठं घर होतं. उसने कहा त्यानं म्हटलं, तुम वहीं जाके रहो। आणि तू तिथंच जाऊन राहा. वहां तो और दुष्ट होते रहा। आणि त्या ठिकाणी तर अजूनच वाईट बनत उसके चालला. ऊपर कोई भी प्यार करने की जगह ही नहीं रही। आणि त्याच्यावर कोणी प्रेम करण्यासाठी स्थानच नव्हतं. लोग देख के डरते थे, लोक त्याला बघून घाबरायचे. बढ़ते गया, आणि वाढत वाढत गेला. मोटा तगड़ा था, एकदम मोठा तगडा बनला. दोनों जीन्स पैंट में दोनों तरफ बाटल रखता था और 2 पिस्टल भी रखता था। आणि जीन्स पॅन्ट मध्ये दोन्ही बाजूला बाटल्या ठेवलेल्या असायच्या आणि 2 पिस्तूल पण ठेवलेले असायचे. काठमांडू में इधर उधर घूमता था। आणि काठमांडू मध्ये इकडे तिकडे फिरत असायचा. उसके साथ हमेशा कुछ गुंडे लोग रहते थे। त्याच्या सोबत नेहमी काही गुंड लोक असायचे. वो आते ही लोग डरते थे। तो आला की लोक घाबरायचे. एक दिन एक दिवस मेरा एक निकट दोस्त, माझा एक जवळचा मित्र, उसका नाम बैल्विन,
आणि त्याचं नाव अल्विन आहे. वेल्विन उनको सामने आते देखा आणि अल्विनने पाहिलं की त्याला समोर येताना, और आते पवित्र आत्मा ने मेरे दोस्त से कहा, आणि तो येत असतानाच पवित्र आत्म्याने माझ्या दोस्ताला इस म्हटलं, जवान से जाके कहा यीशु तुझसे प्यार करता है, या तरुणाला जाऊन सांग की येशू तुझ्यावर प्रेम करतो. तुमसे प्रभु यीशु प्यार करता करके कहो. आणि तू जाऊन सांग की तुझ्यावरती येशू प्रेम करतो. मेरा दोस्त बहुत ही एक नाटा छोटा आदमी है, आणि माझा मित्र एकदम गिड्डा आहे आणि एकदम छोटा माणूस वो आहे. तो बड़ा व्यक्ति है आणि तो तर एकदम मोठा तगडा होता. और उसका चेहरा में क्रूरता पाई जाती आणि थी. त्याच्या चेहऱ्यामध्येच एकदम क्रूरता आढळत होती. मेरा दोस्त डरते थे, माझा मित्र घाबरत होता. उसके देखने समय इसको प्यार करने लायक नहीं है करके मन में सोचने आणि लगे. त्याच्याकडे पाहिल्यानंतरच मनात विचार केला, याच्यावर प्रेम करण्यासारखा लायक हा नाही वो आहे. सामने आ रहा था, समोरून येत होता ये सामने जाने के लिए डरते थे, आणि हा समोर जायला घाबरत होता. लेकिन परमेश्वर का प्यार ने उसको धक्का देके भेजा. परंतु परमेश्वराच्या प्रीतीने त्याला धक्का देऊन पाठवलं. कहो इससे जाऊन त्याला मैं सांग, इससे प्यार करता हूं. मी त्याच्यावर प्रेम करतो. ऐसा व्यक्ति असा एक व्यक्ती एकदम गंदा दिखाई पड़ता है. एकदम घाणेरडा व्यक्ती पी के नहा के कितना दिन हो गया, पी के पूरा दम मारे दम में रहता है. आणि एकदम पिऊन टाईट असलेला आणि कित्येक दिवस आंघोळ न केलेला, एकदम धम मारो धम मध्ये असलेला. जब मेरा दोस्त जाके उनको गले लगा के कहना जीसस लव्स यू, जेव्हा माझ्या मित्रानं जाऊन त्याला मिठी मारून म्हटलं की येशू तुझ्यावर प्रेम करतो, वो स्तंभित हो गया. एकदम तो थांबला. उसे बोली नहीं निकल रही थी, त्याला बोलायला शब्द नव्हते. क्योंकि मेरा दोस्त जो है पवित्र आत्मा से भरा हुआ एक व्यक्ति था कारण माझा मित्र जो होता तो पवित्र आत्म्याने भरलेला व्यक्ती होता. और उसके वर था आणि त्याच्याकडे त्यानं पाहिलं, तुम क्या कहते हो. तू काय म्हणतो. उसने कहा त्यानं म्हटलं जीसस लव्स यू. येशू तुझ्यावर प्रेम करतो. उसने कहा त्यानं म्हटलं मेरे बाप ने घर से निकाल दिया, माझ्या बापानं मला घरातून हाकललं. मेरी माँ मेरी चेहरा नहीं देखने चाहती थी, माझी आई माझा चेहरा बघू इच्छित नव्हती. मेरे 7 बहन लोग अपना दरवाजा बंद कर लिए, माझ्या 7 बहिणींनी आपली दारं बंद केली. जबकि मेरे माँ बाप मुझे छोड़ देते हैं. जेव्हा माझ्या आई वडिलांनी मला सोडलेलं आहे, मेरी बहन लोग मुझे देखने नहीं चाहते हैं. माझ्या बहिणींनी पण माझा चेहरा बघू इच्छित नाही. कहते हैं तुम्हारे जिंदगी के चलते मेरे बच्चों का परिवार उनका जिंदगी खत्म हो जाएगा करके. आणि ते म्हणतात की तुझ्यामुळे आमचं संपूर्ण मुलाबाळांचं आयुष्य उद्ध्वस्त झालं. तुम कहते यीशु मुझसे प्यार करता आणि है. तू म्हणतोस की येशू माझ्यावर प्रेम करतो. कौन है वो यीशु. कोण आहे तो येशू. उसका हाथ धर लिया, त्याचा हात धरला. चलो यार मेरे साथ. चल माझ्या बरोबर. तू अपना घर में ले गया, आपल्या घरात घेऊन गेला. एक कमरा को खोल के दिखाया, एक खोली उघडून दाखवली. पूरा इस्तेमाल किया शराब बातल पड़ा हुआ है. आणि वापरलेल्या सगळ्या दारूच्या बाटल्यांचा खच एक लागलेला. कमरा को खोला, दुसरा एक खोली उघडली. वहां बहुत से खोपड़ियां पड़ी हुई है. त्या ठिकाणी बरेचसे खोपड्या पडलेल्या उसने होत्या. इतने लड़कियों को मैंने खराब करके खत्म भी किया. आणि तो म्हणाला इतक्या मुलींना मी खराब केलेला आहे आणि त्यांना संपून पण टाकलेला आहे. मैं अपने दोस्तों के साथ जाके इतने लड़कियों के जीवन को अपहरण करके बर्बाद करके उनको यही मुआ दिया. ये उनका खोपड़ियां हैं. आणि तो म्हणाला की मी माझ्या मित्रांसोबत जाऊन कितीतरी मुलींना पकडून आणून त्यांच्यावरती अत्याचार आणि बलात्कार करून त्यांना ठार करून या खोलीमध्ये त्यांची मुंडकी त्यांची डोकी ठेवलेली आहेत, खोपड्या ठेवलेल्या आहेत. अभी कहो यीशु क्या मुझसे अभी भी प्यार करता है. काय येशू अजून पण माझ्यावरती प्रेम करतो काय. मेरे दोस्त एक छोटा सा हिंदी कोरस को जानते थे. माझा मित्र एक छोटस हिंदी कोरस जाणत होता. सबने गुण गारों को नजरों से जब गिरा दिया, तूने मसीही मेहरबान अपने गले लगा लिया. सबने गुनहगार को नजरों से जब गिरा दिया. जब इस कोरस को उन्होंने गाया, ज्यावेळेला हे कोरस गीत त्यानं गायलं, यमराज कांपने लगा. यमराज कापू लागला. लग रहा था कि इसको मलेरिया बुखार आ गया आणि है. असं वाटत होतं जणू काय त्याला मलेरियाचा ताप चढलेला आहे. मुंह के बल गिरा, आणि तोंडावरती पालता पडला. उसका कांपन छूट नहीं रहा था. आणि त्याचं कंपन थांबत नव्हतं. मेरा दोस्त ने उसके ऊपर हाथ रखे, आणि माझ्या मित्रानं त्याच्यावरती हात उसके अंदर ठेवून कितनी भूत थी उसको भगाया. आणि त्याच्या आतमध्ये जेवढे दुष्टात्मे होते त्यांना पळवून लावलं. 1 घंटा संघर्ष के बाद 1 तास
तासाचा संघर्ष केल्यानंतर यमराज बैठा, आणि यमराज बसला उसका चेहरा एकदम बच्चा की नहीं बन गया। आणि त्याचा चेहरा एकदम लहान बाळासारखा निरागस बनला। उसने क्या कहा? त्यानं काय म्हटलं? सचमुच में यीशु मुझसे प्यार करता है। आणि खरोखरच येशू माझ्यावर प्रेम करतो। उसने अपना नाम को पॉल करके मान लिया। आणि त्यानं आपल्या नावात नाव बदलून पॉल असं ठेवलं। बेंगलुरु में जाके बाइबल कॉलेज किया 3 साल के। आणि बंगलोर मध्ये जाऊन 3 वर्षाचं बायबल कॉलेज केलं। उसके बाद मेरे पास आया था। आणि त्यानंतर तो माझ्याकडे आला होता। उसने कहा भैया मेरे लिए दुआ कीजिए। आणि तो म्हणाला भैया माझ्यासाठी मैं प्रार्थना अपने करा। लोगों के समाचार सुनाने के लिए जा रहा हूँ। मी आपल्या लोकांना सुवार्ता गाजवायला जाणार आहे। जो पहाड़ों के ऊपर एकांत जगह में पाए जाते हैं, आणि जे पहाडांवरती एकांत स्थळामध्ये आढळतात, वहां कोई जाता नहीं है। तिथं कोणी जात वहां नाही। यीशु का प्यार नहीं मालूम है। तिथं येशूचं प्रेम माहित नाही। उनके लिए मैं जा रहा हूँ आणि करके त्यांच्यासाठी मी जात आहे असं तो म्हणाला। बोल के गया। सांगून गेला। उसका अनुग्रह सबके लिए है। त्याची कृपा सर्वांसाठी आहे। तुम्हारा हालत कुछ भी क्यों न हो, तुमची परिस्थिती काय पण असू दे, गले लगाता है, आणि तो गळा भेट घेतो। परंतु फिर पुन्हा आपके सांसारिक बातों से छुटकारा करके आणि अपने समानता में बनाने के लिए वो पूरा यत्न करता है। आणि तुमच्या जगिकतेच्या सर्व घाणेरड्या गोष्टींपासून तुम्हाला सुटका मिळून आपल्या समान तुम्ही बनावे म्हणून पूर्ण प्रयत्न तो करतो। क्योंकि बाइबल बतलाती है, कारण बायबल असे सांगते। इब्रानियों के 12वां अध्याय का 14 पद में लिखा है। आणि इब्री लोकासपत्र याच्या 12 अध्यायाच्या 14 वचनात लिहिलं आहे। इब्रानी उसका 12 अध्याय का 14 पद। आणि इब्री लोकासपत्र याचा 12 अध्याय आणि 14 बाइबल साफ वचन। बतलाती है, आणि बायबल स्पष्टरित्या सांगते, धोखा ना खाओ। आणि तो म्हणतो की धोका खाऊ क्योंकि नका। बाइबल बतलाती है साफ। आणि बायबल असं सांगते, सर पढ़िएगा, वाचा, सर्वांबरोबर शांततेने राहण्याचा व ज्या वाचून कोणालाही प्रभूला पाहता येत नाही पवित्र रहने के लिए भी चाहो, ते पवित्रकरण मिळवण्याचा झटून प्रयत्न करा। क्योंकि पवित्रता बिना कोई भी परमेश्वर को देख नहीं सकता है। आणि पवित्रतेशिवाय कोणी प्रभूला पाहू शकत नाही। अगर आप प्रभु यीशु मसीह के आगमन के लिए इंतजार करते हैं, जर तुम्ही प्रभू येशूच्या आगमनाची वाट पाहतात, आपके जीवन में, तुमच्या जीवनामध्ये, मेरे जीवन में माझ्या जीवनामध्ये पवित्रता के लिए प्रथम स्थान देने का आवश्यकता है, आवश्यकता है, आवश्यकता है। पवित्रतेला प्रथम स्थान देण्याची गरज आहे, गरज आहे, गरज आहे। उसी अध्याय में त्याच अध्यायामध्ये अगर आप देखेंगे, जर तुम्ही पहा, हमारे जीवन में परेशानियां होती रहेगी यीशु का ग्रहण करने के बाद। आणि आमच्या जीवनामध्ये येशूला अंगीकारल्यानंतर, स्वीकारल्यानंतर संकट आणि परेशानी येत राहील। यीशु के पास आने के बाद भी हमारे जीवन में कुछ ना कुछ क्लेश होते रहेगा। येशूच्या जवळ आल्यानंतर पण आमच्या जीवनामध्ये काही ना काही क्लेश येत राहतील। कुछ बातों से हम तंग आएंगे, आणि काही गोष्टींमुळे आम्ही तंग होऊ। परंतु बाइबल उसी अध्याय में बतलाती है, बायबल त्याच अध्यायात सांगते। 8वां पद से लेकर 7वां पद से लेकर पढ़िएगा। आणि 7व्या वचनापासून पुढे आपण वाचूया। इब्रानी 12 अध्याय का 7वां पद से लेकर मराठी बाइबल में हमारे भाई पढ़ेंगे। आणि इब्री 12 7व्या वचनापासून मराठीमध्ये आमचे भाऊ वाचतील। शिक्षणासाठी तुम्ही शिक्षा सहन करीत आहात, देव तुम्हाला पुत्राप्रमाणे वागवितो, आणि ज्याला बाप शिक्षा करीत नाही असा कोण पुत्र आहे? ज्या शिक्षेचे वाटेकरी सर्व झाले अगर आहेत, ये शिक्षा तुम्हें नहीं मिलता, जर ही शिक्षा तुम्हाला प्राप्त नाही झाली, हिंदी में कहते हैं ताड़ना, त्याला हिंदीमध्ये म्हटलंय थाडना, अंग्रेजी में कहते हैं चास्टाइसमेंट, आणि इंग्रजीमध्ये म्हटलंय चास्टाइसमेंट। परमेश्वर तुम्हें ताड़ना देता है, परमेश्वर तुमचे थाडन करतो। तुमको तो दंड से बचा लिया। तुम्हाला तर त्या दंडापासून वाचवलेलं जब आहे। यीशु का ग्रहण किया तुम्हें परमेश्वर पाप के दंड से बचा लिया। जेव्हा येशूचा अंगीकार केला तेव्हा परमेश्वराने पापाच्या दंडापासून तुमची सुटका केली। परंतु तुम्हें ताड़ना देता है। परंतु तुम्हाला ताडन आप करतो। पूछेंगे, तुम्ही विचाराल, मैं तो यीशु का ग्रहण कर लिया हूँ आणि मी तर येशूला ग्रहण कि केलं मेरा काम जैसा था वैसे ही है, आणि माझं काम जसं होतं तसंच क्यों आहे। अन्य लोगों के समान मैं भी तंगाया जाता हूँ? आणि इतर लोकांसाठी माझी परिस्थिती तशीच आहे क्योंकि त्यांच्यासारखी। क्यों मेरे जीवन में ताड़नाएं हैं? का माझ्या जीवनात ताडन होते? आगे पढ़िएगा, पुढे वाचा, वहां लिखा है, तिथं असं लिहिलंय 8वां पद में लिखा है, आणि 8व्या वचनात लिहिलंय, ज्या शिक्षेचे वाटेकरी सर्व झाले आहेत अशा शिक्षे वाचून तुम्ही जर आहात तर तुम्ही पुत्र नाही,
दासी पुत्र आहात. ये दासी या वेश्या के बेटे ठहरेंगे अगर ताड़ना नहीं मिलती. आणि जर तुम्हाला ताडण मिळालं नाही तर एक वेश्याचा पुत्र तुम्ही बनाल. भाई बहन थोड़ा कान खोल के सुन ले. बंधूंनो आणि भगिनींनो थोडं कान उघडून ऐका. आजकल सुसमाचार प्रचार करने वाला ये प्रचार करते हैं, आजकाल सुसमाचार किंवा सुवार्ता गाजवणारे असा प्रचार करतात. यीशु के पास आ जाओ सब ठीक हो जाएगा. येशूच्या जवळ या सगळं काही व्यवस्थित होईल. जरूर यीशु तुम्हारी बातों पर मदद करता है. जरूर येशू तुमच्या सर्व गोष्टींमध्ये मदत करतो. तुम्हारा गट्टी को पूरा करता तुमच्या है. गरजा पूर्ण करतो. परंतु परंतु तुम्हें अपने पवित्रता में लाने के लिए उसको ताड़ना देना पड़ता है. मेरा धर्मशास्त्र बाइबल ये बतलाती है. माझं पवित्र शास्त्र बायबल हे सांगतं तुम्हाला पवित्रतेमध्ये आणण्याकरता त्याला शिक्षा करावी लागते, ताडण करावे लागते. संसार के बाप जब तुम्हारे थोड़ा सा ताड़ना देता है, आणि जेव्हा जगातल्या पापाबद्दल जेव्हा तो जगातला बाप जेव्हा तुम्हाला थोडस शिक्षा करतो, ताडण करतो, तुम्हारा स्वर्गीय पिता, तुमचा स्वर्गीय बाप, तुम्हारा स्वर्गीय बाप तुमचा स्वर्गीय बाप क्यों नहीं करेगा? का नाही शिक्षा करणार? क्योंकि लिखा है 10वां पद में, कारण लिहिलं आहे 10व्या वचनामध्ये, एकदम साफ लिखा है. एकदम स्पष्ट लिहिलं आहे. पढ़िएगा 10वां पद. त्यांना योग्य वाटली तशी थोडे दिवस ते शिक्षा करीत होते, पण तो करीतो ती आपल्या हितासाठी, म्हणजे आपण त्याच्या पवित्रतेचे वाटेकरी व्हावे म्हणून करीतो. उसके पवित्र, उसके स्टैंडर्ड की पवित्रता में तुम पहुंचाने के लिए तुम्हारे ऊपर ताड़ना इसलिए भेजा जाता है. इसलिए परमेश्वर उसको अनुमति देता ताकि उसको तुम्हें परिवर्तित करके उसके रूप में परिवर्तित कर आणि सके. त्याच्या परिमाणाच्या पवित्रतेपर्यंत, त्या स्टँडर्ड पर्यंत तुम्ही मी पोहोचावं म्हणून तो आम्हाला ताडना देत, तो आम्हाला शिक्षा करत त्या पवित्रतेकडे घेऊन जातो, का तर आम्ही त्याच्या समान बनावे म्हणून. 11वां पद में लिखा है, 11 वचनामध्ये लिहिलं आहे. इस समय में ताड़ना अच्छा नहीं लगता, दुख की बात होती है. आणि कोणती शिक्षा तत्काली आनंदाची वाटत नाही, उलट दुःखाची, खेदाची वाटते. परंतु उसको पहचानने वालों के लिए परंतु जे तिला ओळखतात त्यांना वो लाभ की बात होती है. त्यांच्यासाठी ती हानिकारक नाही तर कितने लोग शांतिकारक इस आहे. वचन पर विश्वास करते हैं? मैं हाथ उठा के प्रभु को धन्यवाद दें. किती लोक या वचनावर विश्वास ठेवतात, आपला हात उंच करून प्रभूला धन्यवाद द्या. आप सोचते होंगे क्यों मेरे जीवन में कष्ट अभी तक है, तुम्ही विचार करीत असाल माझ्या जीवनामध्ये अजून त्रास काय, क्यों मेरे परिवार के लोग मुझसे घृणा करते का हैं, माझ्या परिवारातले लोक माझी घृणा करतात, क्यों आसपास के लोग मुझसे प्यार नहीं करते का हैं. आजूबाजूचे लोक माझ्यावर प्रेम करत नाही, मैं पहले से कितना परिवर्तित हो गया, आणि किती मी बदललेलो आहे पूर्वीपेक्षा, मेरा जीवन बदल गया है. माझं जीवन बदललेलं आहे. लेकिन लोगों को प्यार में कोई फर्क नहीं पड़ता. क्यों? परंतु लोक माझ्यावर प्रीती करत नाहीत, का वे नहीं समझेंगे, ते नाही समजू शकत, दुनिया नहीं समझेगी, जग नाही समजू शकत. लेकिन आपको मालूम है क्योंकि ये सब वचन बतलाती है. आणि परंतु तुम्हाला माहित आहे कारण वचन हे सांगतं, उसी के पवित्रता के योग्य होने के लिए प्रभु ने तुम्हें इस रास्ता में से होके आने दिया. आणि त्याच्या पवित्रतेचं योग्य होण्याकरिता प्रभूनं ह्या रस्त्यानं आम्हाला नेलेला आहे. क्योंकि उसका एक ही विचार है, कारण त्याचा एकच विचार आहे, जो लौटेगा वो यीशु. आणि जेव्हा तो येशू परत येणार, तुम भी उसी के बराबर में होकर उससे मुलाकात करना तुम्ही है. देखील त्याच्या बरोबर, त्याच्या समान होऊन त्याच्या बरोबर गाठ भेट घेणार. प्यारों ध्यान से सुनिएगा, प्रियानो लक्ष देऊन ऐका, परमेश्वर आपसे बातचीत करता है. देव तुमच्याशी बातचीत करत आहे. क्योंकि आप उस परमेश्वर के पास है, जरूर वो प्यारा है, आणि अशा परमेश्वराच्या जवळ तुम्ही आहात जो एकदम प्रेमळ आहे, जरूर अनुग्रहकारी है. जरूर कृपाळू आहे, परंतु उसकी मनसा, परंतु त्याची इच्छा उसके लालच आणि त्याचा लालच तुम्हारे गिरावट की जगह से उठा के परिवर्तित करके रूपांतर करने का है. आणि तुमच्या पडलेल्या अवस्थेमधून उंच उचलून तुम्हाला एकदम रूपांतरण करण्याची त्याची इच्छा क्योंकि आहे. प्रकाशित वाक्य में लिखा कारण है, प्रकटीकरणामध्ये लिहिलं आहे, जैसा एदेन बगीचा में मनुष्यों के बीच में परमेश्वर टहलता आणि था, जसं एदेन बागेमध्ये माणसांमध्ये परमेश्वर इकडे तिकडे फिरत होता, वैसे ही अभी भी लोगों के बीच में टहलने के लिए चाहता आणि है. त्याच प्रकारे आज देखील तो लोकांमध्ये फिरू इच्छितो. क्योंकि उसका ड्वेलिंग प्लेस जो है मनुष्यों के बीच में होने के लिए वो चाहता है. कारण त्याचे राहण्याचं जे स्थळ आहे ते माणसांमध्ये असावं अशी त्याची इच्छा आहे.
इसलिए एक मिलाप वाला तंबू को उसने बना के इजरायलियों को दिया ताकि उनसे भेंट कर सके. आणि म्हणूनच त्यानं निवास मंडप तयार करून इस्रायल लोकांच्या मध्ये दिला, जेणेकरून त्या इस्रायली लोकांची त्याने भेट घ्यावी. परमेश्वर लेकिन इजरायलियों ने उन परमेश्वर की उस इरादा को भूल गया, इसलिए खो गया. आणि इस्रायली लोकांनी मात्र परमेश्वराचा तो इरादा, त्याचा जो उद्देश विसरले, म्हणून ते हरवले. लेकिन उसकी कलीसिया परंतु त्याची मंडळी जो प्रभु यीशु मसीह के नाम में विश्वास करते उसके बच्चे बने हैं. आणि जे प्रभू येशूच्या नावावर विश्वास ठेवतात आणि त्याची मुलं बनलेली आहेत मन फिरा के उसके पास आए हैं, आणि पश्चाताप करून त्याच्या जवळ आलेत उसके शरीर में जोड़े गए हैं, आणि त्याच्या शरीराशी जोडलेले आहेत, अर्थात उनके कलीसिया में जोड़े गए हैं. अर्थात त्याच्या मंडळीमध्ये भागीदार झाले उनके बीच में बनाने के लिए चाहता आणि है. त्यांच्या मध्ये त्याची येण्याची इच्छा आहे. मेरे साथ खोलिएगा माझ्या सोबत उघडा दूसरा कुरिन्थियों 6 अध्याय. आणि दुसरे करिन्थरास पत्र याचा 6वा वहां अध्याय पर 6 अध्याय का 14 पद से लेकर 7वां अध्याय का पहले पद तक देखने जा रहे हैं. आणि 6 अध्यायाच्या 14व्या वचनापासून 7व्या अध्यायाच्या पहिल्या वचनापर्यंत आपण पाहणार आहे. दूसरा कुरिन्थियों 6 अध्याय का 14 पद से लेकर 7वां अध्याय का पहले पद तक. आणि दुसरा करिन्थरास दुसरे पत्र याचा 6वा अध्यायाच्या 14व्या वचनापासून 7व्या अध्यायाच्या पहिल्या वचनापर्यंत आपण पाहणार आहोत. तुम्ही विश्वास न ठेवणाऱ्यांबरोबर संबंध जोडून विजोड होऊ नका, कारण नीती व स्वैराचार यांची भागी कशी होणार, उजेड व अंधार यांचा मिलाप कसा होणार, ख्रिस्ताची बलियाराशी एक वाक्यता कशी होणार, विश्वास ठेवणारा व विश्वास न ठेवणारा हे वाटेकरी कसे होणार, देवाच्या मंदिराचा मूर्तींबरोबर मेळ कसा बसणार. आपण तर जिवंत देवाचे मंदिर आहोत. देवाने असे म्हटले आहे की मी त्यांच्यामध्ये वास करून राहीन, मी त्यांचा देव होईन व ते माझे लोक होतील, म्हणून त्यांच्यामधून निघा व वेगळे व्हा. मैं उनके बीच में वास करने के लिए चाहता हूं. तो म्हणतो मी त्यांच्यामध्ये वास करू इच्छितो, क्योंकि तुम जीवित परमेश्वर के मंदिर बने हो. कारण तुम्ही जिवंत देवाचे मंदिर झाला आहात. और वहां नहीं रोकी है. आणि तिथंच थांबलेलं नाही बायबल. पौलुस परमेश्वर के वचन को वहां नहीं रोका आणि है. पावलाने परमेश्वराचं वचन तिथं थांबवलं नाही. आगे क्या लिखा है? आणि पुढे काय म्हणतो तो? इसलिए म्हणून 17 पद को पढ़िएगा. 17 वचन वाचूया. त्यांच्यामधून निघा व वेगळे व्हा असे प्रभू म्हणतो, आणि जे अशुद्ध त्याला शिवू नका, म्हणजे मी तुम्हाला स्वीकारेन आणि मी तुम्हाला पिता असा होईन आणि तुम्ही मला पुत्र व कन्या अशी व्हाल, असे सर्वसमर्थ प्रभू म्हणतो. वो तुम्हारा बाप होंगे, तुम उसके बच्चे होंगे. आणि तो तुमचा पिता होईल, तुम्ही त्याची मुलं व्हाल. इस प्रकार की प्रतिज्ञाएं हमें दी गई है. अशा प्रकारची प्रतिज्ञा त्यानं आमच्याशी केलेली आहे. इसलिए क्या लिखा 7वां अध्याय का पहला पद. आणि म्हणून 7व्या अध्यायाच्या पहिल्या वचनात काय लिहिलं आहे? तेव्हा प्रियजन हो, आपणाला ही अभिवचने मिळाली आहेत, म्हणून देहाच्या व आत्म्याच्या सर्व अशुद्धतेपासून आपण स्वतःला शुद्ध करू आणि देवाचे भय बाळगून पावित्र्याला पूर्णता आणू. अपने शरीर और आत्मा में आपले शरीर आणि आत्म्यामध्ये शुद्धिकरण के लिए इंतजार करो, करने के लिए प्रयत्न करो. आणि शुद्धीकरणासाठी वाट पहा आणि शुद्धीकरण करण्यासाठी तुम्ही प्रयत्न करा. प्यारों, प्रियानो, हम परमेश्वर की वचनों को हल्का नहीं समझें. आम्ही परमेश्वराच्या वचनाला हलकं समजू नये. जरूर आप यीशु मसीह के पास आए हैं. जरूर तुम्ही येशू ख्रिस्ताजवळ आला आहात आपके ऊपर का पाप का दंड हट गया. आणि तुमच्यावरचा पापाचा दंड आता हटवण्यात आला. मुझे एक बात याद आ रही है जो मेरे परिवार में हुई. आणि एक घटना मला आठवते जी माझ्या कुटुंबात घडली होती. मेरे तीसरा लड़का थोड़ा सा गुस्सा करने वाला आणि माझा तिसरा जो मुलगा आहे तो थोडा रागीट स्वभावाचा आहे. और कभी कभी इतना गुस्सा कर देता है कि थोड़ा सा उसके अपने आप में से बाहर निकल जाता. आणि कधी कधी तो इतका क्रोधाविष्ट होतो की स्वतःच्या नियंत्रणापासून बाहेर जातो. मेरा चौथा एक लड़की आणि माझी 4 नंबरची एक मुलगी आहे अभी डॉक्टर बनी है, आणि आता ती डॉक्टर बनलेली आहे. लेकिन ये दोनों 1 साल के फर्क के हैं. परंतु हे दोघ जण जे आहेत त्यांच्यामध्ये 1 वर्षाचा अंतर आहे. एक दिन मेरी पत्नी मेरा तीसरा बेटा को अंडा खाने के लिए कहा. आणि एक दिवस माझ्या बायकोनं माझ्या 3 नंबरच्या मुलाला म्हटलं की तू अंड खा. उसने कहा नहीं खाऊंगा. तो म्हणाला नाही खाणार. मेरे पत्नी जो हैं
उस बात को लेके थोड़ा सा उसको एक थप्पड़ दे दी, वो हिंदुस्तान का रवैया है। आणि माझ्या पत्नीनं काय केलं त्या गोष्टीमुळे थोडस एक त्याला चापट मारली जी आपल्या भारतीय संस्कृतीचा भाग आहे. विदेश में आप हाथ भी उठाइएगा, आप भीतर जाइएगा. आणि विदेशामध्ये जर तुम्ही नुसता हात जरी उगारला ना आतमध्ये टाकतात तुरुंगात. कई लोग अमेरिका जाने के चक्कर में हैं. आणि काय काय लोक अमेरिकेला जाण्याच्या चक्कर मध्ये मैं आहेत. आपको बतलाऊंगा अमेरिका की बात. आणि मी तुम्हाला अमेरिकेची गोष्ट सांगतो. मेरा एक दोस्त, निकट दोस्त जो है 6 महीना जेल काट के आया. आणि माझा एक जवळचा मित्र तिथं राहतो 6 महिने तुरुंगवास भोगून आला. कारण क्या मालूम है? कारण काय होतं माहित उसका आहे. एक छोटा बेटा 7 साल का आणि त्याचा एक लहान मुलगा 7 वर्षाचा गाड़ी में बिस्कुट उस्कुट खा के पूरा गिरा देता था. आणि गाडीमध्ये बिस्किट खाऊन तो इकडे तिकडे सांडत असे. और उसने कहा तुम ऐसा नहीं करना क्योंकि चूहा आके फिर गाड़ी को खराब कर देगी बेटा. आणि तो म्हणाला की बाळा तू असं करू नको कारण मग उंदीर शिरतील आणि गाडी सगळी खराब करतील. एक दिन कहा, एक दिवस सांगितलं, दूसरा दिन कहा, दुसऱ्या दिवशी सांगितलं सिंगाड़ा खा के भी वहीं छोड़ देता था. आणि काही गोष्टी खाऊन आणखी तिथंच टाकत होता. फल खा के भी ऐसे छोड़ देता था. फळं खाऊन पण तिथं टाकत होता. और उसको गुस्सा आया, कितना बार बतलाए मानता नहीं. आणि किती त्याला राग आला की इतका वेळ सांगून पण ऐकत नाही. उसने एक बार उसका पिंचिंग किया, केवल पिंचिंग किया. आणि एक वेळ त्यानं फक्त त्याला चिमटा काढला, फक्त चिमटाच काढला. लेकिन वो तो थोड़ा सा काला हो गया क्योंकि खून जम गया. आणि तिथं थोडस रक्त साखळलं आणि त्यामुळं काळं निळं पडलं. बेटा तो रोया था. आणि मुलगा तर रडला होता. फिर स्कूल चला गया. मग शाळेत गेला. 7 साल का. 7 वर्षाचा मुलगा. साथी ने उससे पूछा तुम्हारे यहाँ क्या दाग हो गया. आणि मित्रानं त्याला विचारलं की इथं तुझ्यावरती काय डाग पडला. उसने कहा कि मेरा पापा जी पिंच कर दिए हैं. आणि त्यानं म्हटलं माझ्या पप्पानं धरून पिरंगळलंय. तो वो लड़का इसको लेके गया पुलिस को फोन करने के लिए 911. आणि हा मुलगा त्या मुलाला घेऊन गेला आणि पोलिसांना फोन करण्यासाठी 911. अमेरिका में स्कूल में पहली शिक्षा यही होता 911. आणि अमेरिकेमध्ये शाळेत पहिलाच धडा शिकवला जातो. काय पण झालं ना पहिला नंबर दाबा 911. तुम्हारा बाप भी तंग करेगा, तुम्हारा माँ भी तंग करेगी, तुरंत कर देना 911. आणि तुमचा बाप तंग करू दे, आई तंग करू दे, कोणी त्रास दिला ना पहिलं जाऊन बटन दाबायचं 911. उसका दोस्त ने उसको 911 लगाया. आणि त्याच्या मित्रानं जाऊन 911 लावलं. पुलिस को बुलाया गया. आणि पोलिसांना बोलावण्यात पुलिस आलं. आके देखी दागी को. आणि पोलीस येऊन बघितलं की डाग आहे. बेटा से पूछी आणि मुलालाच विचारलं क्या हुआ. आणि काय झालं. पापा ने मुझे पिंच कर दिया. आणि पप्पानी मला चिमटा काढला. बच्चा स्कूल जाने के पहले पापा जेल में चले गए. आणि मुलगा घरी पोहोचण्याच्या आधीच बाप तुरुंगात गेला. ये भैया थोड़ा सा विदेश जाने वाला थोड़ा होशियार के साथ रहे. यही तुम स्वतंत्रता के साथ अपना बच्चे को पीट सकते हो. आणि परदेशात जाणारांनो थोडं ध्यान द्या, लक्ष देऊन ऐका, कारण अशा गोष्टी घडतील तिथं. त्यामुळे भारतामध्ये मात्र स्वतंत्रतेच्या सोबत राहू शकता. मेरा एक दोस्त श्रीलंका का है. आणि माझा एक मित्र श्रीलंकेचा आहे. स्विट्जरलैंड में रहता है. आणि स्वित्झर्लंड मध्ये राहतो. उसके में इसी प्रकार की घटना हुई. आणि त्याच्या बाबतीत पण अशाच प्रकारची एक घटना घडली. इसके चलते स्विट्जरलैंड का पुलिस उसको 3 महीना जेल में रख आणि दिया. त्या गोष्टीमुळे स्वित्झर्लंडच्या पोलिसांनी 3 महिने त्याला तुरुंगात तुम ठेवलं. बच्चा का मारा ना है. आणि तू मुलाला मारलं ना. जैसा जेल में से निकला, आणि जसा तुरुंगातून बाहेर मैं उस आला परिवार को जानता हूँ. आणि मी त्या कुटुंबाला उसने ओळखतो. तुरंत अपना बेटा के लिए, अपने लिए श्रीलंका के लिए टिकट खरीदा. आणि त्यानं लगेचच आपल्यासाठी ना आपल्या मुलासाठी श्रीलंकेचं तिकीट काढलं. श्रीलंका के एयरपोर्ट में पहुंचते ही मारने लगा. आणि श्रीलंकेत तुम्हारे एकदा चलते मैं 3 महीना जेल काटा हूं करके पूरा मारने लगा. आणि एकदाचा विमानतळावरती उतरला श्रीलंकेच्या, लागला रट्ट द्यायला, रट्ट्या मागून रट्ट. कारण अभी आता तुला अभी फोन तुझ्यामुळे करो, मी अभी तुरुंगात फोन करो, गेलो. अभी किसको फोन करोगे. आता कुणाला फोन करतोस कर बघूया. विदेश में जाने वाला थोड़ा सा होशियार आणि रहिए. परदेशात जाणारानो थोडं लक्षात राहा, हुशार राहा. लेकिन हिंदुस्तान में हम लोग को पूरा स्वतंत्रता है. पण भारतामध्ये एकदम आम्हाला स्वतंत्रता आहे. मेरा बेटा है, माझा मुलगा आहे. मैंने पैदा किया, मी मुलाला मैं जन्मास मारूंगा, घातलं. मी मैं मारणार उसको दुख कुछ भी कर सकता आणि हूँ. मी त्याला काही करू शकतो. वैसे ही मेरी पत्नी 2 थप्पड़ मार दी. आणि माझ्या बायकोनं तशाच प्रकारे माझ्या मुलाला 1-2 चापटी मारल्या. गुस्सा में वो टेबल में से प्लेट के ऊपर हाथ लगाया, प्लेट उड़ के गिर गया, टूट गया. आणि रागामध्ये त्यानं त्या थाळीला, त्या टेबलवरच्या एकदम हात मारला आणि ती खाली पडली. और 2 मिला. आणखी 2 रट्टे मिळाले. वो चुपचाप जाके अपना कमरा में बैठा था. आणि तो गपगार जाऊन आपल्या खोलीत बसला होता. जब मैं ऑफिस से चले आया, जेव्हा मी ऑफिस मधून परत आलो, मेरी बेटी जोड़ के आई. आणि माझी मुलगी पळत पळत आली. पापा पापा मालूम है, पप्पा पप्पा माहित आहे का. हाँ बाबू भैया जो है प्लेट को तोड़ दिया है. आणि बाबू भैयाने प्लेट तोडलेली आहे. वो ये नहीं कही कि इतने दंड मिला है. आणि तिने हे नाही सांगितलं की त्याला त्या शिक्षा मिळाली म्हणून. लड़की लोग तो चुगली करने में तो तेज है था, माफ कीजिएगा. आणि मुली तर एकदम चुगली सांगण्यामध्ये माहिर असतात, माफ करा मला. घर के अंदर घुसने ही से हमें
में शिकायत मिला। आणि घरात पोचता पोचताच मला ती तक्रार ऐकायला मिळाली मैं भी थका हुआ था। आणि मी सुद्धा थकलेलो होतो। मैंने बोला उसको बुलाओ। मी म्हणाल त्याला बोलवा। मेरा बेटा मुंह लटका के आया। आणि माझा मुलगा एकदम तोंड एकदम पाडून आला। मैंने पूछा क्या हुआ? मी म्हणालो काय झालं? उसने कहा दंड हो चुका है, अभी एक और बार क्या दंड देने जा रहे आणि हैं? तो म्हणाला आधी शिक्षा झालेली, आणखी एकदा काय शिक्षा देता? सही बात है, हे योग्य गोष्ट आहे। आपके ऊपर पाप का दंड नहीं मिलेगा, आणि पापाचा दंड तुमच्यावर आता येणार नाही, परंतु आपको ताड़ना देना पड़ेगा ताकि आप सीधा रह सकें, यीशु के समान बन सकें। परंतु तुम्हाला शिक्षा होणारच किंवा ताडना दिली जाणारच, का तर तुम्ही सरळ बनावे येशू समान बनण्यासाठी। क्योंकि जब आएगा कारण जेव्हा तो परत हम येईल उसी के समान होंगे, आम्ही त्याच्या सारखेच असणार, उसी के साथ चलेंगे। त्याच्या सोबत जाणार। ये एक एक मसीह के लिए रखा है। आणि हे एक एक ख्रिस्ती लोकांसाठी ठेवलेलं आहे। बगल वाला का हाथ पकड़ के बोलिएगा, शेजाऱ्याचा हात पकडून बोला, जब ताड़ना होगी जेव्हा शिक्षा होईल मन फिराओ, पश्चाताप करा कुड़कुड़ाओ मत, आणि कुरकुर करू नका। इधर उधर पास्टरों के पास जाके फोन करके हमारे लिए दुआ कीजिए दुआ कीजिए। अरे थोड़ा दुआ करने से नहीं जाएगी। आणि इकडे तिकडे पाळक साहेबांच्याकडे धावत पळत जाऊन म्हणू नका आमच्यासाठी प्रार्थना करा प्रार्थना। अरे प्रार्थना करण्याने थोडंच थांबणार आहे ते। और इसी को लेके कुछ लोग व्यापार कर देते हैं, प्रार्थना करो, कुछ भी परेशानी हो मैं प्रार्थना करो, मैं प्रार्थना करूंगा ठीक हो जाएगा। अरे तुम्हारी प्रार्थना परमेश्वर सुनेगा नहीं, उसकी प्रार्थना तोड़ सुनेगा। आणि मग बरेचसे लोक याच गोष्टींचा गैरफायदा घेऊन धंदा तयार करतात, धंदा उघडतात आणि म्हणतात प्रार्थना करतो, तुमच्यासाठी प्रार्थना करतो। अरे ते तुझी प्रार्थना ऐकत नाही, त्याची काय प्रार्थना ऐकणार आहे? इसलिए कई लोग प्रार्थना के ही धंधा बना दिया है। आणि काही लोकांनी प्रार्थनेचाच धंदा उघडलेला आहे। और बोलेगा 2000 रुपया देगा तब तुम्हारे लिए प्रार्थना आणि करेंगे, तो असं म्हणेल 2000 रुपये दिले ना स्पेशल प्रार्थना करतो तुम मेरे तुझ्यासाठी। पार्टनर बनोगे तबे मैं तुम्हारे लिए प्रार्थना करूंगा। आणि तू माझा सहभागीदार बन ना, मग मी तुझ्यासाठी प्रार्थना हम भी करेन। बेवकूफ लोग देते हैं। आणि आम्ही सुद्धा मूर्ख लोक असतो, देतो पैसे। बगल वाला का हाथ पकड़ के बोले आपके बारे में नहीं कहा जा रहा आणि है, शेजाऱ्याचा हात धरून म्हणा तुमच्याबद्दल नाहीत बोलत, आपके बारे में नहीं कहा जा रहा है। तुमच्याबद्दल नाहीत बोलत। जब ताड़ना होती है, जेव्हा थाडण दिले जब जाते, परेशानियां आती है, जेव्हा संकट येते, जब दबाए जाते हो, आणि जेव्हा आपण दबले जातो, एक काम करो, एक काम करा, कम टू योर गॉड, आपल्या देवाकडे कम परत बैक या, टू योर लॉर्ड। आपल्या प्रभूकडे परत या। प्रभु तुम्हें बताएगा, प्रभू तुम्हाला सांगेल। बाइबल यही बतलाती है। बायबल हेच सांगते। मेरे साथ खोलिएगा माझ्या सोबत उघडा याकूब की पत्री याकोबाचे पत्र और उसका चौथा अध्याय, आणि त्याचा 4था अध्याय, सॉरी 5वां अध्याय, आणि माफ करा 5वा अध्याय, याकूब का 5वां अध्याय। आणि याकोबाच्या पत्राचा 5वा वहां अध्याय। पर क्या लिखा है 14 पद में? आणि तिथं 14व्या वचनामध्ये काय लिहिलं आहे? 14 और 15 पद को पढ़ेंगे, आणि 14 आणि 16 पद को पढ़ेंगे। 14 ते 16 वचन आपण वाचणार आहोत। क्या लिखा है? काय लिहिलेलं आहे? पढ़िएगा। तुम्हापैकी कोणी दुखनाईत आहे काय? हाँ। त्याने मंडळीच्या वडिलांना बोलवावे। सुनिए 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 क्या लिखा है? ऐका 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 काय लिहिलंय? अगर तुम में से कोई बीमार पड़ोगे, तुमच्यामधून कोण जर दुखनाईत असेल, कलीसिया का प्राचीनों को बुलाओ। मंडळीच्या वडिलांना बोलवा। क्यों? का? लेकिन आजकल तो हम लोग टेलीफोन में ही काम लेते हैं, इसलिए टेलीफोन करो। आणि मग आजकाल आम्ही काय करतो, फोन मधूनच काम कॉल करतो आणि म्हणतो टेलिफोन कॉल करा। दूर में रहने वालों के लिए प्रार्थना ऐसा नहीं लिखा है। आणि दूर राहणाऱ्याला बोलवा प्रार्थनेसाठी अपने सांगा, असं कलीसिया नाही के लिहिलं। प्राचीनों को बुलाओ। मंडळीच्या वडिलांना बोलवा। क्यों? का? तुम्हारी बुराई को वो जानता है। कारण तुमचं सगळ्या कुकर्म त्याला माहित आहे। और एक आदमी का गलत काम किया था, आणि एक माणसाने एकदम वाईट काम केलं होतं, पुलिस पकड़ के ले गई। आणि पोलीस त्याला धरून घेऊन गेले। उसने फोन किया आणि त्याने फोन केला किसी दूर में रहने वाला एक सेवक को, आणि काही दूर अंतरावर राहणाऱ्या एका सेवकाला, वहां प्रेयर रूम में से प्रार्थना कर रहा वो आदमी। आणि तिथून प्रेयर रूम मधून प्रार्थना करत होता तो व्यक्ती। पुलिस इसको पकड़ के ले जा रहा आणि है, पोलीस याला हातकड्या घालून घेऊन लेकिन चालले, वहां प्रार्थना कर रहा है। आणि तिथं मात्र प्रार्थना करत आहे, हे प्रभु, हे प्रभु, तूने पौलुस को छुड़ाया, इसको भी छुड़ा दो। आणि तू पावलाला सोडवलंस, यालाही सोडव। और जेल को तोड़ दिया था, इसको भी प्रभु तू तोड़ के ये बाहर ला दो। आणि तू जेल तोडून त्याला बाहेर आणलं होतं पावलाला, याला पण तसंच बाहेर काढ। ये पौलुस की नहीं, ये कैद होके गया हे था, पावलाप्रमाणे ह्याला कैद झाली ये काय, चोरी करके गया था। आणि हा चोरी करून गेला होता। प्राचीन से अगर जाता, आणि जर वडिलांना जाऊन सांगितलं असतं, प्राचीन कहते भैया तुम चोरी किया है
तो जाकर दंड देना, चोरी किया हुआ माल को लौटा दो, ठीक हो जाओगे. वडील काय म्हटले असते, अरे बाबा तू चोरी केलेली आहे, चोरीचा माल दे परत, आपोआपच तुझी सुटका होईल. लेकिन हम सोचते हैं, परंतु आम्ही असा विचार अरे करतो, प्राचीनों को बुलाएंगे, ये हमारा पोल खोल देंगे, आणि जर आम्ही वडिलांना बोलवलं, आमचा सगळा पोल उघडा हमको करणार, मन फिराना पड़ जाएगा. आम्हाला पश्चाताप करावा लागेल. बाइबल क्या बतलाती है? बायबल काय सांगते, आगे पढ़िएगा उसको, आणि पुढे वाचूया त्या पढ़िएगा वचनाला. पढ़िएगा पढ़िएगा आगे. त्याने मंडळीच्या वडिलांना बोलवावे आणि त्यांनी प्रभूच्या नावाने त्याला तेल लावावे व त्याच्यावर ओनवून प्रार्थना करावी. विश्वासाची प्रार्थना दुखनाईतास वाचवी. यहाँ रुका नहीं है, तो तिथंच थांबला नाही, आगे. आणि प्रभू त्याला उठविल, जरूर उठाएगा. आणि त्याने पापे केली असली अगर पाप किया हो, तर त्याला क्षमा होईल. वो क्षमा करेगा. तेव्हा तुम्ही निरोगी व्हावे म्हणून आपली पातके एकमेकांजवळ कबूल करून एकमेकांसाठी प्रार्थना करा. नीतिमानाची प्रार्थना कार्य करण्यात फार प्रबळ असते. प्यारो, भूल में मत जाओ. आणि प्रियानो, तुम्ही ही गोष्ट विसरू नका. जब परमेश्वर ताड़ना देता है, जेव्हा परमेश्वर ताडण करतो, पगले सीधा परमेश्वर के पास जाओ, सरळ देवाजवळ जा. अपने मन को जांचो, आपल्या मनाला पारखून अपने पहा, जीवन को जांचो, आपल्या जीवनाला तपासून पहा. क्योंकि कारण मेरा धर्मशास्त्र बाइबल बतलाती है, माझं पवित्र शास्त्र बायबल यीशु सांगते, किसके लिए आ रहा है. येशू कुणासाठी येत आहे. बाइबल बतलाती है इफिसियों की पत्री बायबल सांगते इपिस्कराच्या पत्रामध्ये 5वां अध्याय, आणि त्याचा 5वा वहां अध्याय, पर साफ तौर से लिखा है. आणि तिथं स्पष्टपणे लिहिलेलं आहे. क्या लिखा है? काय लिहिलेलं आहे? और 26 और 27 पद को पढ़ेंगे. आणि 26 आणि 27 वचन वाचणार आहे. इफिसियों की पत्री उसका 5 अध्याय का 26 और 27. इपिस्करास पत्र याचा 5वा अध्याय 26 आणि 27 वचन. अशासाठी की तिला त्याने वचनाद्वारे जलस्नानाने स्वच्छ करून पवित्र वचन करावे. के द्वारा साफ करके, वचनाच्या द्वारे शुद्ध करो, पवित्र करके. पवित्र करू. आगे 27 पद. 27 वचन वाचूया. आणि गौरवयुक्त मंडळी अशी ती स्वतःला सादर करावी, म्हणजे तिला डाग, सुरकुती किंवा अशासारखे काही नसून ती पवित्र व निर्दोष असावी. निर्दोष निष्कलंक एक कलीसिया का प्रभु तैयार कर रहा है. आणि एका निर्दोष आणि निष्कलंक अशा मंडळीला प्रभु तयार करीत आहे. पासवान लोग सुन लीजिए, पाळक लोकांनो ऐका, प्राचीन लोग सुन लीजिए. वडील लोकांनो ऐका. परमेश्वर की मनसा यही है. परमेश्वराची इच्छा हीच आहे. आप कोई भी कलीसिया के क्यों न हो, आणि तुम्ही कोणत्याही मंडळीचे का असेना, आपकी कलीसिया का निर्दोष निष्कलंक अपने सामने खड़ा करने के लिए प्रभु तैयार कर रहा है. आणि तुमच्या मंडळीला निर्दोष निष्कलंक असा आपल्या समोर उभा करण्यासाठी प्रभू तयार करत आहे. विश्वास करने वाला हाथ उठा के हालेलुया बोलेंगे. विश्वास ठेवणारे हात उंच करून हालेलुया म्हणा. कलीसिया इसको नहीं जानने की वजह से आणि मंडळी हे जाणत नसल्या कारणाने केवल पुरानी बातों में मजा लेती है, आणि जुन्याच गोष्टीमध्ये मजा घेते. वे समझते नहीं है त्यांना समजत नाही क्यों मेरे जीवन में इस प्रकार की बातें माझ्या आई. जीवनात अशा गोष्टी का घडत आहेत. इसलिए याच कारणाने चंगाई के सभा में, चंगाईच्या सभेमध्ये, भविष्यवाणियों के सभा में भविष्यवाण्यांच्या हम सभामध्ये भीड़ जाने के लिए तैयार आणि हैं. अगदी गर्दी उसळते. भूल गए हैं, आणि विसरले, भूल गए हैं विसरलेले आहे. परमेश्वर हमारे साथ क्या करता है. परमेश्वर तुमच्या सोबत काय करतो. तुम्हें बचाने के बाद तुम्हाला वाचवल्यानंतर अपने लायक बनाने के लिए चाहता है, आणि स्वतःला योग्य असा तो बनवतो. क्योंकि तुम ही दुल्हन हो. कारण तुम्हीच एक मेरा वधू प्रभु आहात. मेरा प्रभु के लिए तुम ही दुल्हन हो. आणि माझ्या प्रभूसाठी तुम्हीच एक वधू आहात. कलीसिया मंडळी, इसलिए उसको तैयार करना प्रभु का काम होता है. आणि म्हणून तिला तयार करणं प्रभूचं काम आहे. इस बात को कलीसिया नहीं सिखाती है, आणि ह्या गोष्टी मंडळी शिकवत नाही. इसलिए इसके लेकर कुछ लोग व्यापार करते हैं. व्यापारी लोग बहुत बड़ा बड़ा हो गया है. आणि याच गोष्टी जाणून काही लोग व्यापार करतात, धंदा करतात. हे व्यापारी लोक फार मोठे मोठे झाले. मैं आपसे कहने के लिए चाहता हूं, मैं किसी खंडन नहीं करता हूं. आणि मी तुम्हाला हे सांगू इच्छितो, मी कोणाचं खंडन करत नाही. सही बात को मैं कहता हूं. मी योग्य गोष्ट सांगतो. इसी शहर में याच शहरामध्ये बड़ी मीटिंग आप लोगों ने आयोजन किया, आणि मोठ्या सभेचं तुम्ही आयोजन केलं होतं. जो व्यक्ति को आपने बुलाया, आणि ज्या व्यक्तीला तुम्ही बोलावलं, आपको मालूम है आणि तुम्हाला माहित आहे उसके पास 14 दामी कुत्ता है. आणि त्याच्याजवळ 14 कुत्रे आहेत त्याने उसके पाळलेले. घर में जाके देखो, आणि त्यांच्या घरामध्ये जाऊन बघा. तुम्हें चूस के तुम्हें
धोखा दे के वो अपना 14 कुत्ता को पाल रहा है। आणि तुम्हाला तो एकदम तुमच्या पिळवणूक करून तुमच्यापासून पैसा उकळून तो आपल्या घरामध्ये 14 एकदम विशेष कुत्रे पाळत आहे. परमेश्वर की बातों का नहीं जानने की वजह से आणि परमेश्वराच्या गोष्टी न जाणल्यामुळे आपको बेवकूफ बनाया जा रहा मसीह मंडली के अंदर और मसीह मंच में से। आणि या ख्रिस्ती मंचकावरून ख्रिस्ती मंडळीतल्या लोकांना एकदम मूर्ख बनवलं जात मेरी आहे. बातें आपको अच्छी नहीं लगती होगी, माझ्या गोष्टी कदाचित तुम्हाला आवडत नसतील, मैं कोई गम नहीं है, मला काही दुःख मैं नाही हमेशा रिटर्न टिकट लेके ही चलने वाला हूँ। आणि मी कायम परतीचं प्रवासाचं तिकीट घेऊनच येतो. मैं किसी के चक्कर में नहीं पड़ता हूँ, मी कोणाच्या चक्कर मध्ये पडत क्योंकि नाही, वचन वचन ही रहेगा। कारण वचन हे वचनच क्योंकि असेल. मेरा प्रभु ने कहा कारण माझ्या प्रभू मेरा वचन तुम्हें न्याय करेगा, माझं वचन तुमचा न्याय मेरा करेल. वचन तुम्हें न्याय करेगा। माझं वचन तुमचा न्याय आपको करेल आपको और मेरे न्याय वही करेगा, आणि तुमचा आणि माझा न्याय तेच करेल. लिखित वचन के अनुसार। या लिहिलेल्या वचनानुसार विश्वास करने वाले जोरदार ताली, ऊंचे ताली प्रभु के लिए बजाएं। विश्वास करणारे एक उंच टाळी प्रभूसाठी वाजूया. धोखा मत खाओ, आणि धोका खाऊ धोखा नका, मत खाओ, धोका खाऊ नका. तुम्हारा विश्वास डगमगाएगा। तुमचा विश्वास एकदम अगर इस डगमगेल. वचन के अनुसार चलोगे जर वचनानुसार तुम्हारा चालाल, विश्वास मजबूत होगा। तुमचा विश्वास अजून मजबूत कुछ भी होणार. परेशानी आएगी, किती संकट येऊ दे, कुछ भी परेशानी आएगी, किती संकट तुम येऊ उसका दे, सामना करने के लिए तैयार हो जाओगे। सामना करायला तयार होणार. मैं बिहार में रहता हूँ, आणि मी बिहार मध्ये राहतो. कई बार बंदूकों को देखा हूँ, कित्येक वेळा बंदूक पाहिलेली आहे. वचन को प्रचार करने के चलते बंदूकों को देखा हूँ। आणि जेव्हा वचन प्रचार करीत होतो तेव्हा बंदुकावर बंदुका परंतु पाहिल्या. मैं कभी डरता नहीं, मी कधी घाबरलो नाही, कारण कारण मैं उससे सीधा बोलता हूँ, मी सरळ त्याला बोलतो. अगर मैं जिंदा रहूं वह मेरे साथ है, आणि जर मी जिवंत राहिलो तर तो माझ्या सोबत मरूंगा मैं आहे. उसके साथ, केवल एड्रेस चेंज होगा बस, और कुछ आणि नहीं। मेलो तर मी त्याच्या सोबत असेन, फक्त पत्ता बदलला जाईल, दुसरं काहीच बदलणार नाही. बस इतना ही है भैया। आणि एवढंच आहे भैया. और जीवन उसने दिया, आणि जीवन त्यानंच दिलं, उस जीवन उसके लिए जा सकता है। आणि ते जीवन मी त्याच्यासाठी जगू शकतो. मेरी माँ जब मैं सेवकाई निकला था 52 साल के पहले, जेव्हा 52 वर्षांच्या मागे मी सेवेसाठी आलो, माझी आई, मैं अकेला बैठा था, मी एकटा मुलगा होतो. मेरी माँ कहने लगी, माझी आई म्हणू लागली, बेटा तुमको मैं वेदी पर रखता हूँ, आणि मुला मी तुला वेदीवरती ठेवते. मैं तुमसे एक भी बात इंतजार नहीं करूंगा, मी तुझ्याकडून एकही गोष्टीची अपेक्षा नाही मैं करणार. परमेश्वर के लिए तुझे संपूर्ण तरह से सौंप लिया हूँ। पण परमेश्वरासाठी तू संपूर्ण रीतीने मी तुला दिले. मेरी माँ के मृत्यु में मैं नहीं जा सका, मी माझ्या आईच्या मृत्यू समयाला पण जाऊ शकलो नाही. मेरी माँ मर गई थी, माझी आई मरण पावली मुझे होती. बाइबल सिखाने वाली माझी बायबल जिने मला शिकवलं, 3.5 बरस से मुझे बाइबल पढ़ने के लिए सिखाई, 3.5 वर्षाचा असल्यापासून तिने मला बायबल वाचायला मुझे शिकवलं पढ़ने के लिए आदत दिलाई। आणि मला वाचण्याची सवय लावली. मैं बाइबल पढ़े बिना काफी नहीं ले सकता था, आणि बायबल वाचल्याशिवाय मला कॉफी पिता येत नव्हती. इतवार के दिन मनन किए बिना मुझे भोजन नहीं मिलती थी, आणि रविवारच्या दिवशी पाठांतर केल्याशिवाय मला भोजन मिळत नव्हतं. कितना भी बीमार रहेंगे कितीही आजारी असलो तरी मुझे भोजन नहीं देती थी। मला ती जेवण देत नव्हती. उसके चलते मैं आज वचन का प्रचारक हूँ। आणि त्याच तिच्यामुळेच आज मी वचनाचा प्रचार जरूर इंजीनियरिंग पढ़ाई है, आणि जरूर ती इंजिनिअरिंग शिकलेली आहे. लेकिन उसने मुझे जबरदस्ती करके वचन सिखाने के तिने मला चलते इंजिनिअरिंग शिकवलं तरी सुद्धा जबरदस्तीने मैं वचन वचन शिकवलं. के लिए समर्पित हूँ। मी वचनासाठी समर्पित आहे. मेरी माँ जरूर उम्र में मर गई थी, आणि जरूर ती वयस्क होऊन माझी आई मैं मरण अपने पावली. खूबी के लिए इसको नहीं बतला रहा हूँ। आणि मी माझ्या कौशल्यासाठी हे सांगत नाही. वो मेरे बहन फोन की, आणि माझ्या बहिणीने फोन केला माँ प्रभु के पास चली गई है। आणि आई प्रभूकडे निघून गेली. दूसरा दिन 45 लोगों का बपतिस्मा देना था, आणि दुसऱ्या दिवशी 45 लोकांचा बाप्तिस्मा करायचा होता. तीसरा दिन मॉस्को जाके रशिया के पास्टरों का प्रचार करना था, तिसऱ्या दिवशी मॉस्को मध्ये जाऊन रशियाच्या पाळक लोकांना प्रचार करायचा होता. और मेरे साथी लोग कहने लगे आणि माझे संगती लोक म्हणू लागले, हम लोग आपको कलकत्ता पहुंचा देंगे, आणि आम्ही लोक तुम्हाला कलकत्त्याला वहां सोडतो से उड़ान भर के जाइएगा, आप फ्यूनरल में भाग ले सकते हैं। आणि सरळ तुम्ही त्या ठिकाणाहून विमानाने प्रवास करून जा, मग तुम्ही आपल्या आईच्या त्या अंत्यविधीमध्ये सहभागी होऊ लेकिन शकता. मैंने फोन करके कहा, परंतु मी फोन करून म्हटलं, मैं प्रभु से पूछा मी प्रभूला कि विचारलेलं मैं जाऊं, की मी जाऊ का, मेरा कर्तव्य है, माझं कर्तव्य आहे. मम्मी को दफनाना जरूरी है, आणि मम्मीचं दफनविधी करणं जरुरी परंतु आहे. परंतु मेरे जिम्मे में माझ्या खांद्यावरती कल बपतिस्मा सर्विस है, आणि उद्या बाप्तिस्म्याची सेवा मैं आहे. ऐसे जगह में हूँ मी अशा ठिकाणी आहो जहाँ आहे बहुत सेंसिटिव है, जे अतिसंवेदनशील आहे. तुरंत आके कुछ न कुछ हो जाएगा। अचानकपणे येऊन तिथं काहीतरी घटना घडेल. और मॉस्को में बहुत बड़ा मीटिंग अरेंजमेंट किया आणि गया। मॉस्को मध्ये फार मोठी सभा आयोजन केलेली हम आहे. लोग 2 प्रचारक थे, आम्ही 2 जण प्रचारक होतो. एक
बीमार हो गया। आणि एक जण होता आजारी वो पडला. बोला कि मैं आऊंगा परंतु एक ही दिन मैं प्रचार कर सकूंगा। तो म्हणाला मी येणार पण एकच दिवस प्रचार करणार. 4 दिन की मीटिंग थी, आणि 4 दिवसांची सभा 3 होती. दिन मुझे बोलना था। 3 दिवस मला प्रचार करायचा होता. 950 पास्टर लोग वहां इकट्ठे थे। 950 पाळक लोक जमलेले होते. उसमें से कुछ लोग मुझे जानते हैं, त्यापैकी काही लोक मला मेरे जाणतात, लिए इंतजार करते थे। माझ्यासाठी वाट मैं पाहत जब प्रभु होते. के पास जाके पूछा, जेव्हा मी प्रभूकडे जाऊन प्रभु ने विचारलं, मुझसे पूछा प्रभूने मला विचारलं कौन सी बात जरूरी है। कोणती गोष्ट जरुरीची आहे. इसलिए मैं मम्मी के दफनाने के लिए गया नहीं। म्हणून मी माझ्या आईला दफनविधीमध्ये गेलो नाही. मुझे याद आया, मला लक्षात आले, मेरी माँ ने कही माझ्या आईने म्हटलं होतं, मैंने तुम्हें वेदी पर चढ़ा दिया। मी तुला वेदीवरती ठेवलेला आहे. प्यारो, प्रियानो, आज आपको मैं क्या पूछने के लिए चाहता हूँ, मी आज तुम्हाला विचारू इच्छितो, क्या आप अपने को संपूर्णता से प्रभु के वेदी में चढ़ाए हैं? काय तुम्ही स्वतःला संपूर्ण रीतीनं प्रभूच्या वेदीवरती चढवलेला आहे क्या काय? तन मन धन से आप चढ़ाए हैं? काय तन मन धन यानं तुम्ही स्वतःला चढवलेला आहे अगर काय? नहीं करेंगे आणि जर असं वो करणार नाही, कैसा आपको पवित्र कर सकता है? कसं तो तुम्हाला पवित्र करणार? कैसा आप जब तक आप उसके हाथ में संपूर्णता से नहीं सौंपेंगे, आणि जोपर्यंत तुम्ही स्वतःला त्याच्या हातामध्ये संपूर्ण रीतीनं सोपवणार नाही, कैसा आपको वो पवित्र करेगा? कसं तो तुम्हाला पवित्र करणार? मैं अपनी शादी की बातों का भी कहूंगा। मी माझ्या लग्नाच्या गोष्टी पण सांगेन. मेरी शादी बहुत ही विचित्र शादी। आणि माझं लग्न एकदम विचित्र लग्न होतं. मैंने अपने पत्नी के फोटो को भी नहीं देखा। मी माझ्या बायकोचा फोटोही पाहिला नव्हता. आप विश्वास करें ना करें, तुम्ही विश्वास ठेवा किंवा न ठेवा, बिहार में रहते रहते 6 महीना में मेरे सारे सामान चोरी हो गया। बिहार मध्ये राहता राहता 6 महिन्यातच माझं सगळं साहित्य चोरीला मैं सेवा गेलं. करके आ रहा हूँ, कमरा जो है साफ है, आणि मी सेवा करून परत येतो तो खोली बघितली तर साफ करून टाकली होती चोरांनी. बिस्तरा ले गया, आणि सगळा बिछाना चोरला, सारे कपड़ा ले गया, सगळे कपडे चोरले, बर्तन ले गया, भांडी चोरली, स्टव ले लिया। आणि टॉवेल चोरला, हमारे यहाँ चोर आता साफ करके जाता, बहुत अच्छा काम करता। आणि स्टोव पण घेऊन गेला. आमच्याकडे चोर येतो ना एकदम साफ सुथरा करून जातो. फार चांगलं मैंने काम सोचा करतो. अगर ज्यादा सामान रहेगा तब ना चोर आएगा, आणि मी विचार केला जास्त साहित्य राहिलं तर चोर येणार ना. इसलिए मैं गेरुआ वस्त्र एक पहन लिया। मैं एक ही ड्रेस में चलता था। आणि म्हणून मी एक भगवी वस्त्र कपडे घातले आणि त्या एकाच कपड्यावरती मी चालू लागलो. रात को धो देता था, सुबह उसको सुखा के पहन लेता आणि था। रात्रीचे ते कपडे धुवायचे ते वाळवून रात्रभर सकाळी तेच एक घालायचे. झोला रखता था, एक जोडी होती, उसमें एक लोटा, बिहारी हूँ मैं, त्यामध्ये एक लोटा ठेवायचा कारण मी बिहारी आहे. क्योंकि बिहारी का निशाना एक होता है, आणि बिहारीची एक ओळख असते, लाठी लोटा लंगोटा, बस इतना ही। लाठी लोटा लंगोटा इतना ही रहेगा, बस. बिहारी काफी है। आणि बिहारीसाठी एवढंच पुरेसा आहे. मैं वैसे ही बन गया, मी तसाच बनलो चप्पल नहीं पहनता था। आणि चप्पल घालत नव्हतो. मेरे माँ बाप को मालूम हो गया, माझ्या आई वडिलांना अरे अकेले बेटे सन्यासी हो गया तब क्या अरे करेंगे? एकुलता एक मुलगा आहे संन्यासी झाला तर काय इसलिए करायचं? चिट्ठी लिखते रहे, तुम्हें शादी करना, शादी करना, शादी करना। आणि म्हणून पत्र लिहित राहिले, लग्न करायचं, तुझं लग्न करायचं, तुझं लग्न करायचं आहे. परेशान होके मैंने कहा मी एकदम त्रासलो आणि म्हणालो मैं आऊंगा। मी येणार. आने के पहले लड़की को ढूंढना। आणि येण्याच्या आधीच तुम्ही मुलगी बघा. मैं एक चिट्ठी लिखा, मी एक पत्र लिहिलं पहला प्रेम की पत्री, आणि पहिलंच प्रेम पत्र, एक ही लव लेटर लिखा, एक ही लव लेटर आखिरी तक। आणि एकच प्रेम पत्र लिहिलं, जिंदगीत एकच प्रेम पत्र और शेवटचं. लव लेटर लिखे अपना बाप को ही दिया पोस्टमैन के रूप में। आणि लव्ह लेटर लिहून आपल्या बापाच्याच हातात दिलं, तुम्हीच पोस्टमॅन व्हा. आप किसी लड़की को देखिए, कोणी कुठलीही मुलगी जाऊन बघा, काली हो गोरी हो, आणि काळी असू दे, गोरी असू नाटे दे, हो लंबी हो, आणि एकदम गिड्डी असू दे, उंच असू दे, और कुछ भी क्यों न हो, आणि कसली का असे ना, इस चिट्ठी को दीजिएगा। आणि हे पत्र तिला द्या. अगर वो हाँ कह देगी मैं उसका शादी करने आणि के ती लिए जर तैयार हूं। हा म्हटली तर मी लग्नाला तयार आहे. ध्यान से सुनिएगा, लक्ष देऊन ऐका. अभी मैं चेन्नई में 10 दिन के प्रचार में गया था। आता मी चेन्नई मध्ये 10 दिवस प्रचार करायला मेरा गेलो. पिताजी फोन करने लगे, माझे वडील फोन करू लागले, बेटा चले जाना, आणि मुला तू ये, कल 9 बजे तक यहाँ रहना। आणि उद्या 9 वाजेपर्यंत तू ये. मुझे कुछ बात नहीं बतला है। मला काही सांगितलं नाही. मैंने पूछा, मी विचारलं, डैडी क्या है? आणि पप्पा काय आहे? आके देख लो। आणि येऊन बघ. मैं एक झोला, आणि मी एक जोडी अडकवली, बिना जूता आणि पायात काही चप्पल और नाही, गेरो वस्त्र आणि एकदम भगवी कपडे, पहन के जब जा रहा था, आणि हे सगळं घालून जेव्हा मी चाललो 15 होतो, लोग मुझे ताक रहे थे। आणि 15 लोक मला बघत होते. मैं अपनी माँ से क्या पूछा, क्यों ये लोग मुझे ताक रहे हैं? आणि मी आपल्या आईला जाऊन विचारलं, हे लोक माझ्याकडे टकामका का बघत आहे? माँ कहने लगी, तुम्हें तो दूल्हा है तो देखेंगे नहीं। आणि मला तूच तर नवरा मुलगा आहे, मग बघतील तर काय करतील? और मेरे पत्नी के भाई आया था, आणि माझ्या बायकोचा भाऊ तिथं आला होता. वो बैठ के बोल रहा था, मेरा कान में लगने लायक बोल रहा था,
आखिरी में एक सन्यासी के मेरे बहन को दिया जा रहा है. आणि मग माझ्या कानात ऐकायला येईल एवढ्या आवाजात तो बोलत होता आणि म्हणाला शेवटी एका संन्याशाच्या गळ्यात बांधली लोगों का ने माझी पूछा बहीण? कब शादी रखना है. आणि 2 दिवसात मला लग्न ठेवायचं. मैंने कहा 2 दिन मुझे छुट्टी है, मला 2 दिवसातच मला फिर सुट्टी 8 आहे. दिन मुझे प्रचार करना है. बिहार मध्ये जाऊन मला प्रचार करायचा आहे. इसलिए आप कोई भी दिन को चुन लीजिए. आणि तुम्ही कुठलाही दिवस निवडा. शादी तय हो गई. आणि शादीत ना ठरली तो लग्न. फोटो देखा, नाही फोटो बघितला ना तो उसके बारे में पूछा. आणि काही विचारलं पण नाही तिच्याबद्दल. मेरी शादी ऐसे ही हुई. आणि माझं लग्न असंच झालं. शादी के 3 घंटा के बाद मैंने देखा कैसी है. आणि लग्न झाल्यानंतर 3 तासानच मी बघितलं ती कशी दिसते. आप विश्वास करेंगे शायद. आणि तुम्ही कदाचित विश्वास कराल नहीं ना करा. करेंगे. करणार पण नाही. उसी दिन त्याच दिवशी रात को मुझे ऑल नाइट प्रेयर में प्रचार करने के लिए ले जाना था. आणि रात्री मला संपूर्ण रात्र प्रार्थनेच्या सभेमध्ये प्रचार करायचा होता. शादी के दिन लग्नाच्याच दिवशी सारी बातें होने के बाद मैं उसको लेके ऑल नाइट प्रेयर में प्रचार करने के लिए जा रहा हूं. आणि सगळ्या गोष्टी घडल्यानंतर बायकोला घेऊन नवीन नवरीला घेऊन मला संपूर्ण रात्र प्रार्थनेत प्रचार करायचा वो होता. मेरे साथ डर के मारे चले आ रही है. आणि ती घाबरून माझ्या सोबत येत होती. ये आदमी कैसा है मालूम नहीं. हा माणूस कसला आहे कोणास ठाऊक. मैंने उससे पहला प्रश्न पूछा. मी तिला पहिला प्रश्न विचारला. आप विश्वास करें ना करें, तुम्ही विश्वास ठेवा ना ठेवा. मैं थोड़ा मोटा प्रचारक, आणि मी एकदम मोठा प्रचारक आहे. एकदम गड़गड़ा गड़गड़ा बोलता हूँ. आणि मी एकदम गडगड बोलणार बिहार आहे. में रहता हूँ. आणि बिहार मध्ये राहतो. शायद मुझे आज भी रोज मार सकते हैं. आणि लोक आज सुद्धा मला मारून टाकतील. क्या तुम विधवा होने के लिए तैयार है? काय तू विधवा बनण्यासाठी तयार आहे? यही मेरा हनीमून का पहली बात है. आणि हनीमून मधल्या पहिलं संभाषण हेच होतं. विधवा होने के लिए तैयार है. काय विधवा बनण्यासाठी तयार आहे? That is how I conduct my family. आणि अशा प्रकारची माझ्या कुटुंबाची परिस्थिती होती. क्योंकि मैंने तन मन धन वेदी पर एक दिन लगा दिया. कारण मी माझा तन मन आणि अंतःकरण वेदीवरती चढवलेलं आहे. मेरे लिए कुछ नहीं. माझ्यासाठी काहीच नाही. क्या मैं आज 52 बरस भी उत्तर भारत में हिंदी सीख के चिल्ला रहा हूँ. का बरं आज 52 वर्षापर्यंत उत्तर भारतामध्ये हिंदी शिकून मी ओरडत आहे. क्यों मैं जगह जगह घूमता हूँ. का मी जागा जागांवरती फिरतो. 78 उम्र में भी मैं क्यों चिल्लाता हूँ. 78 वर्ष वयाचा असताना सुद्धा मी का ओरडतो. क्योंकि कारण मैं चाहता हूँ मला माझी इच्छा आहे सारे मसीह भाई बहन संपूर्ण तौर से प्रभु के हाथ में अपने को सौंपे, ताकि परमेश्वर के योग्य बर्तन बने, परमेश्वर के योग्य कलीसिया बने. आणि सगळ्या ख्रिस्ती भाऊ बहिणींनी स्वतःला संपूर्ण रीतीने प्रभूच्या हातात सोपवावं, जेणेकरून प्रभूसाठी योग्य बर्तन बनावं, योग्य मंडळी बनावी. हमारी हार्दिक इच्छा, आमची हार्दिक इच्छा हीच आहे. परमेश्वर के मंडली में जहां हम इकट्ठे होंगे वहां परमेश्वर मंडलाएं. आणि जिथं प्रभूच्या मंडळी म्हणून आम्ही एकत्र येईन तिथं प्रभूने वास करावा, फिरावा. लोग देखें, दुनिया देखें, हमारे बीच में जिंदा जीविता परमेश्वर जिंदा है. लोकांनी बघावं, जगानं बघावं की आमच्या आतमध्ये जिवंत परमेश्वर वास करतो. अगर आपकी कलीसिया में प्रभु नहीं है, जर तुमच्या मंडळीमध्ये प्रभू नसेल, आपका आराधना से कोई काम नहीं है. तुमच्या आराधनेचं काहीच गरज नाही. अगर आपके बीच में परमेश्वर का काम नहीं है, आणि तुमच्या आतमध्ये जर परमेश्वराचं कामच नसेल, आपके जीवन में से कोई काम नहीं है. तुमच्या जीवनाला काही अर्थच नाही. मैं आपसे विनती करूंगा, मी तुम्हाला विनंती हे करेन, प्रभु, हे प्रभू, हमारे कलिसिया में, आमच्या मंडळांमध्ये, हमारे परिवार में, आमच्या कुटुंबामध्ये, हमारे देश में, आमच्या देशामध्ये तू मंडलाने के लिए हम रुकावट ना बनने पाए. तू वास कर, तू फिरावास म्हणून आम्ही तुला आप आणून येऊ कोई भी दे. क्यों न हो, तुम्ही कोणी का असेना, आपके जीवन में तुमच्या जीवनामध्ये पवित्र नहीं करने की ताकत तो आपके पास नहीं है. आणि जर पवित्र करायची ताकद तुमच्या जवळ नाही, परंतु पवित्र करने वालों का हाथ में सौंपने का ताकत आपका है. पवित्र करणाऱ्याच्या हातात स्वतःला सोपवण्याची ताकद तुमच्या आप जवळ आहे. अपने को पवित्र नहीं कर सकते तुम्ही हैं. स्वतःला पवित्र नाही करू शकत. कोई भी व्यक्ति अपने को पवित्र नहीं कर सकता. कोण पण स्वतःला पवित्र करू लेकिन शकत बाइबल नाही. के अनुसार परंतु बायबल नुसार मुझे पवित्र करने वाला, मला पवित्र करणारा, अगर हाथ में हम उसके हाथ में संपूर्ण तौर से सौंपेंगे, जर आम्ही स्वतःला संपूर्ण रीतीने त्याच्या हातात सोपू, वो मुझे पवित्र करने के लिए तैयार है. तो मला पवित्र करायला तयार आहे. प्रभु आपके दिल में एक प्यास को पैदा करने तुमच्या पाए. आतमध्ये प्रभू एक तहान निर्माण करो. हमारा मंडली में परमेश्वर खड़े होने पाए. आमच्या मंडळांमध्ये प्रभू उभा राहो. मेरे परिवार में परमेश्वर काम करने माझ्या पाए. कुटुंबामध्ये परमेश्वर काम करो. मेरे परमेश्वर ऐसे काम करें माझा प्रभू असं काम करो, ताकि मैं परमेश्वर की उपस्थिति के ले चलूंगा. आणि मी त्याच्या उपस्थितीला घेऊन चालणारा होईन. हमारे गुरुजी जैसा हमारे साथ काम करने वालों से पूछिएगा. आणि आमच्या गुरुजी समान जे आमच्या सोबत काम करतात त्यांना तुम्ही विचारा. बिहार में
बिहारमध्ये एक नक्सलबारी का लीडर एक नक्षलवादीचा पुढारी 127 ब्लॉक का वही कंट्रोल करता था. 127 तालुक्यांना तोच एकदम नियंत्रणात ठेवणार उसके होता सिर के लिए सरकार ने बहुत बड़ा रकम रखा. आणि त्याच्या डोक्याला छेदण्यासाठी फार मोठं इनाम लावलं होतं उसका सरकारनं. नाम सुनने से लोग डरते थे, कांपते त्याचं थे. नाव ऐकल्यानंतर लोक थरथरत होते. पुलिस वहां नहीं जाती थी. पोलीस तिथं जाऊ शकत नव्हते उस इलाका में निर्वाचन करने वाला नहीं जाता था. आणि त्या जागेमध्ये राहणारे लोक पण तिथं जात नव्हते. एक बार में 52 लोगों को उड़ा दिया है. एकाच दिवशी त्याने 52 लोकांना उडवलं. बहुत जबरदस्त लीडर फार था. जबरदस्त होता. एक दिन एक दिवस उसने मेरे एक मिशनरी से बोला, आणि माझ्या एका मिशनरीला तो म्हणाला, तुम्हारा डायरेक्टर से मेरे मुलाकात होना है, आणि तुमचे जे संचालक आहेत त्यांची भेट करून दे. क्योंकि तुम्हारे अंदर इतना ताकत है, जर तुझ्या आतमध्ये एवढी ताकद असेल, हिम्मत है. हिम्मत असेल, हम लोग यहाँ पूरे पहाड़ को कब्जा में रखे हैं. आणि संपूर्ण पहाड आम्ही आमच्या ताब्यात ठेवलेला आहे. इसी के बीच में यीशु का प्यार सुनाने के लिए तुमको वो रखा, तो वो बहुत बड़ा हिम्मत वाला होगा. आणि या सगळ्या दरम्यान जर प्रभूचं प्रेम वाटण्यासाठी जर त्यानं तुला ठेवला असेल तर तो जरूर मोठा असणार. मैं उनसे मुलाकात करने के लिए चाहता हूँ. आणि मी त्यांची भेट घेऊ इच्छितो. मेरा आदमी ने कहा, माझ्या व्यक्तीने म्हटलं, ठीक है, मैं भैया से बातचीत करूंगा. आणि ठीक आहे मी भैया बरोबर बोलेन. उसने कहा 2 घंटा मांगना. आणि तो म्हणाला 2 तास मागणार. ध्यान से सुनिएगा. आणि तुम्ही लक्ष देऊन ऐका. एक दिन एक पेड़ के तले मैं आऊंगा. एक दिवस एका झाडाच्या खाली मी भेटेन. पुलिस को नहीं मालूम होना चाहिए, पोलिसांना माहित होता कामा नये, पत्नी को भी मालूम नहीं होना चाहिए. बायकोला सुद्धा कळता कामा वो नये, कलम तक नहीं ले आना, क्योंकि उसमें कैमरा रहता होगा. पेन सुद्धा त्याने येत आणता कामा नये, कारण त्यात पण कॅमेरा असतो. मैं आपसे कहने के लिए चाहता हूँ, मी तुम्हाला सांगू इच्छितो, जिस जगह को उसने निशाना लगाया था, आणि ज्या गोष्टीवरती त्यानं निशाणा ठेवलेला होता, जंगल के बीच में, जंगलामध्ये एकदम आत, मैं अकेला, मी एकटाच, मेरे हाथ में कुछ नहीं. माझ्या हातात काहीच उसने नाही. कहा बाइबल को भी नहीं लाना तो है, म्हणाला बायबल पण आणायचं नाही, एकदम खाली हाथ आना है, एकदम रिकाम्या हाताने यायचं किसी आहे. को सुनाना नहीं, कोणाला ऐकवायचं और नाही, केवळ तुमको मालूम होना चाहिए. केवळ तुला माहित असायला पाहिजे. मैं जब मुझसे मुलाकात करने के लिए गया, जेव्हा त्याला भेटायला मी गेलो, एक बहुत बड़ा पेड़ के तले वो खड़ा था, एका फार मोठ्या झाडाच्या सावलीत तो उभा होता. और वो ज्यादा साधारण व्यक्ती था देखने में, आणि दिसायला तो एकदम सर्वसाधारण होता, नाटा था. एकदम गिड्डा होता. और मैं नजदीक जाके आणि मी जवळ जाऊन उसके जब गले लगा के भाई कहा था, जेव्हा मी त्याला एकदम गळ्या भेट घेऊन मिठी मारून बंदो तबे म्हटलं. मालूम हुआ 2 AK-47 पीछे लटका हुआ था. आणि तेव्हाच मला कळालं की पाठीमाग AK-47च्या 2 रायफल अडकवलेल्या होत्या. मैंने सोचा 2 बंदूक लेके मुझसे मुलाकात करने के लिए आया है. आणि मी विचार केला 2 बंदुका पाठीमाग अडकवून तो मला भेटायला आला, लेकिन बोल नहीं सका, परंतु बोलू शकलो नाही. उसका मुंह बंद हो गया. आणि त्याचं तोंड बंद झालं, तो बोलू शकला नाही. वो मुझे जाने के लिए इशारा किया. आणि त्यानं मला इशारा केला तू जा म्हणून. मैंने कहा तुम 2 घंटा मांगे, मैं तो 45 मिनट दिए, क्यों बातचीत नहीं करते हो? आणि मी म्हणालो की तू 2 तास मागितले, मी तर थोडेच मिनिटं दिले, तू का बातचीत करत एक नाही? शब्द भी नहीं कहा. एक शब्द पण बोलला नाही. सुनिएगा, ऐका लक्ष देऊन. 1 हफ्ता के बाद एक आठवड्यानंतर हमारा मिशनरी के पास आके बोला, आमच्या मिशनऱ्या जवळ येऊन बोलला, कैसा आदमी है भैया? आणि तो म्हणाला कसा तुमचा वो माणूस आया आहे बाबा? था. आला होता, जैसा मुझे छुया, जसं त्यानं मला मन शिवलं बड़ा ताला लग गया है. आणि माझ्या तोंडाला कुलूपच कैसा लावलं. आदमी है? कसला माणूस उसने कहा आहे? वो पवित्र आत्मा से भरा हुआ आदमी है. आणि त्यानं म्हटलं की तो पवित्र आत्म्याने भरलेला माणूस आहे. उसने पूछा तो पवित्र आत्मा का मतलब क्या होता आणि है? त्याने विचारलं पवित्र आत्म्याचा अर्थ काय? तो उसने एक नया नियम दे के पढ़ाया. आणि तो एक नवीन करार हातात देऊन उसके वाचवलं. पढ़ते पढ़ते उसके मन में परिवर्तन आया. आणि ते वाचत असतानाच त्याच्या मनात परिवर्तन झालं. 4 संगठन मिलके ये कॉन्फ्रेंस लगाए उस इलाका में, आणि 4 संघटन जे एकत्र येऊन त्यांनी एक सभा ठेवली, और उन लोग मिलके काम करने के लिए चाहते थे. आणि ते एकत्र मिळून काम करू इच्छित होते. उग्रवादियों का झुंड आणि त्या नक्षलवाद्यांचा उसके झुंड बीच में खड़ा होके बोलने लगा, आणि त्यांच्या मध्ये उभा राहून म्हणू लागला, हम लोग बंदूक के बल पर हम काम करने के लिए चाहते हैं, लेकिन यीशु का प्यार ही इस देश को जीत सकता करके उसने उन लोगों के बीच में कहा. आणि त्यानं त्यांच्यामध्ये उभा राहून म्हटलं की आम्ही बंदुकीच्या जोरावर ताकदीवर आम्ही काम करू शकतो पाहतो, परंतु प्रभू येशूचं प्रेमच या जगाला जिंकू लोगों शकतं. को मालूम हुआ लोकांना माहित झालं ये मसीह का मानता है, आणि हे येशूला इसको मानतो, खत्म कर देंगे. याला संपून टाकूया. और उसका खाने में मछली पसंद करता था, इसलिए खाने में पायसन को डाल के दे दिया. आणि त्याला मासे आवडत होते म्हणून खाण्यामध्ये त्याच्या जेवणामध्ये विष घालून त्याला दिलं, भूख के मारे वो उसका खाया. आणि तो भूक होती म्हणून त्यानं खाल्लं. कुछ मिनट के अंदर काही मिनिटाच्या आतच बेहोश होके गिर गया. आणि बेशुद्ध होऊन खाली उसका कोसळला. देख काला एकदम ब्लू हो गया. त्याचं शरीर एकदम काळं निळं झालं. लोगों ने सोचा लोकांनी विचार केला, थोड़ा देर के बाद थोड्या वेळानंतर इसको नदी में डालेंगे. याला नदीत फेकूया. हम सोन नदी के पास हैं,
आम्ही सोन नदीच्या किनाऱ्याला आहोत उसी नदी में लोगों ने फेंक दिया। आणि त्याच नदीत लोकांनी येऊन त्याला फेकलं. रुलकते 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 दूर पहुंचने के बाद किसी किनारे जब आया, एक गांव में आया। आणि वाहत वाहत गडगडत गडगडत जेव्हा कुठंतरी एका किनाऱ्याला आला, एका गावामध्ये आला होता, उसका जरा सा होश चले आया। त्याला थोडीशी शुद्ध आली. उसने कहा यीशु, तो म्हणाला येशू, तुरंत ठीक हो गया। लगेचच बरा झाला उसका जगर चली गई, आणि त्याच्या सगळ्या शरीरातल्या वो गोष्टी गेल्या. ठीक हो गया। तो एकदम बरा झाला. रात को 10:30 बजे आणि रात्री 10:30 वाजता वहीं से दौड़ के मेरे दरवाजा आके खटखटा रहा, आणि तिथून पळत येऊन माझं दार खटखटावं लागला. आके कह रहा है यीशु जिंदा है, तो येऊन म्हणू लागला येशू येशू जिवंत जिंदा आहे, है. येशू जिवंत येशू आहे, जिंदा है। येशू जिवंत आहे. मैंने कहा क्या हुआ? मी म्हणालो काय झालं? उसने कहा यीशु ने मुझे छुआ। तो म्हणाला येशूने मला स्पर्श केला. आप आके देखिएगा। तुम्ही येऊन बघा. अभी एकदम बिल्ली की नहीं हमारे साथ एक मिशनरी के रूप में पदव्युत होके आता एका वहां पर प्रभु के सेवा काई मांजराप्रमाणे में नम्र होऊन प्रभूची सेवा करण्यामध्ये आमच्या सोबत जुडलेला आहे. मैं कुछ इसकी भलाई मैं मेरे पास नहीं है। आणि त्याचं चांगुल पण माझ्याजवळ नाही. प्रभु की उपस्थिति को जब लेके आप जाइएगा, जेव्हा प्रभूची उपस्थिती घेऊन तुम्ही जाल, कितने बड़े गुंडे भी हो उसके जीवन परिवर्तन हो सकता है। कितीही मोठा गुन्हेगार आणि गुंडा असू दे, त्याचं जीवन बदलू मेरे शकतं. आग्रह है, माझा आग्रह हाच मेरे आहे, विनती है, माझी विनंती हीच आहे. परमेश्वर के हाथ में संपूर्ण तौर से तन मन धन देने के लिए आज निर्णय कीजिएगा। आणि आजच तुम्ही निर्णय घ्या की परमेश्वराच्या हातामध्ये तुमचं संपूर्ण समर्पण तन मन धन यासह करण्यासाठी. क्या मीरज बदलना है? काय मिरज क्या बदलायची आहे सांगली का? बदलना है? सांगली बदलावी क्या काय? कोल्हापुर बदलना है? कोल्हापुर बदलायचं क्या आहे का? महाराष्ट्र बदलना है? महाराष्ट्र बदलायचं आहे का? प्यार यीशु का सुनाना है। येशूचं प्रेम ऐकवायचंय. आप ही, अच्छा आप ही, अच्छा आप ही, तुम्हीच मेरे जवान, माझ्या तरुणा, मेरे बहन, माझी बहीण, मेरे भाई, माझ्या भाऊ, आप ही जिम्मेदार है। तुम्हीच तुमची जबाबदारी आहे. क्या करने जा रहे हो? काय करत आहात? क्या करने जा रहे हो? काय करणार? उसी के समान त्याच्या समान पवित्रता के ऊपर पवित्रता, पवित्रतेकडून पवित्रता, धार्मिकता के ऊपर धार्मिकता। धार्मिकतेकडून धार्मिकता. कुछ बहनों को यहाँ खड़ा किया गया, आणि काही बहिणी नाही तो उभा केलं उनका गेलं नाम ग्लोरी टू ग्लोरी, महिमा से महिमा। आणि त्यांचं नाव होतं ग्लोरी टू ग्लोरी, महिमेतून नाम महिमा. बहुत अच्छा लगा है, आणि मला नाव खूप चांगलं लेकिन वाटलं. मैं आपसे कहने के लिए चाहता हूँ, परंतु मी तुम्हाला सांगू ये इच्छितो, कुछ बहन लोग नाम लेके चलने से नहीं, आणि त्या बहिणीने काहीतरी नाव धारण केलं म्हणून नव्हे, जितने लोग यहाँ हैं जितके लोक इथं आहेत सब लोग की महिमा का बर्तन होने के लिए प्रभु बुला रहा है। प्रत्येकाला प्रभु बोलवत आहे की तुम्ही गौरवाचं पात्र पवित्र बनावं. आत्मा जब तुम पर आएगा, पवित्र आत्मा जेव्हा तुम्हावर तुम येईल, एक सामर्थ्य पाओगे। तुम्हाला एक सामर्थ्य प्राप्त होईल. पवित्र आत्मा के काम के बारे में बाइबल बतलाती है। पवित्र आत्माच्या दानाविषयी बायबल सांगते. दूसरा कुरिन्थियों दुसरे करिंथकरास पत्र तीसरा अध्याय 17 और 18 पद को देखेंगे। आणि तिसरा अध्यायाच्या 17 आणि 18 वचनाकडे जेव्हा दूसरा आम्ही कुरिन्थियों तीसरा अध्याय के 17 और 18 पद को पढ़ेंगे। आणि दुसरे करिंथकरास पत्र याचा तिसरा अध्याय 17 आणि 18 वचन जेव्हा आम्ही वाचतो, प्रभु आत्मा आहे प्रभु आत्मा है, आणि जेथे प्रभूचा आत्मा आहे तेथे मोकळीक आहे. जहां परमेश्वर की आत्मा वहां आजादी है। परंतु आपल्या मुखांवर आच्छादन नसलेले आपण सर्वजण आरशाप्रमाणे प्रभूच्या वैभवाचे प्रतिबिंब पाडित आहोत. आणि प्रभू जो आत्मा उस त्याच्याद्वारे प्रभु के आत्मा के द्वारा त्या तेजस्वितीच्या परंपरेने तेज से भी तेज में परिवर्तित होते जाते हैं। आपले रूपांतर होत असता आपण त्याच्याशी समरूप होतो. प्रभु का आत्मा आपका रूपांतर करने के लिए तैयार है। प्रभूचा आत्मा तुम्हाला परिवर्तन करायला तयार आहे. प्रभु का आत्मा आपका बर्तन बनाने के लिए तैयार है। प्रभूचा आत्मा तुम्हाला एक बर्तन, एक पात्र बनवायला तयार आहे. प्रभु का आत्मा आपके अंदर पवित्रता को लाने के लिए तैयार है। प्रभूचा आत्मा तुमच्या आतमध्ये पवित्रता आणण्यासाठी तयार आहे. पवित्र आत्मा आपको पवित्र करने के लिए और पवित्र करने के लिए ले जाने के लिए तैयार है। प्रभूचा आत्मा तुम्हाला पवित्र करून अजून पवित्र करण्यासाठी तयार आहे. केवल एक ही काम आपसे इंतजार करता है, एकच काम तुम्हाला करायचं आहे. कौन अपने को संपूर्ण तौर से मेरे हाथ में सौंपेगा? कोण मला संपूर्ण रीतीने आपल्या हातामध्ये सोपवेल? जिसको मैं पवित्रता के ऊपर पवित्रता में, ज्याला मी पवित्रतेकडून पवित्रतेमध्ये, धार्मिकता के ऊपर धार्मिकता में धार्मिकतेकडून धार्मिकतेकडे ले जाके मैं इस्तेमाल करने के लिए चाहता आणि हूँ। त्याला घेऊन जाऊन मी उपयोगात आणणार आहे. मैं अपनी बड़ाई नहीं कर रहा हूँ, मी स्वतःला उंच नाही करत. मैं भी आप ही के समान साधारण व्यक्ति हूँ। मी पण तुमच्या समान एक साधारण व्यक्ती आहे. ध्यान से सुनिए, लक्ष देऊन ऐका. मैंने कहा मी म्हटलं, आप ही के शहर के एक बहन हमारे नर्सिंग स्कूल के प्रिंसिपल थी। तुमच्या शहरातली एक बहीण
आमच्या नर्सिंग स्कूल मधली ती प्रिन्सिपल होती. और प्रिंसिपल वहां उस समय हम लोग रिकॉग्निशन लेने के लिए हमारा इंस्पेक्शन होने वाला था. आणि त्या वेळेला आमच्या कॉलेजला एक ओळख प्राप्त व्हावी म्हणून आम्ही एक इन्स्पेक्शन घेण्याच्या तयारीत दो होतो. प्रोफेसर आने वाले थे. 2 प्राध्यापक येणार होते सुनने में आया बहुत घूस लेते हैं, आणि असं ऐकायला आलं की ते फार लाच घेणारे आहेत, लाखों रुपया देते हैं. लाखो रुपयाची लाच खाणारे आहेत. लेकिन शीतल बहन की आदमी सैमसन चर्चिल उसको ले आ रहा था. आणि जे आमची शीतल बहीण आहे तिचा नवरा अर्थात चर्चिल सॅमसन त्यांना घेऊन येत होता. बातों को थोड़ा ध्यान से सुनिए. लक्ष देऊन ऐका या गोष्टी. आपके शहर से जुड़ी हुई बात को मैं कह रहा हूँ. तुमच्या शहराशी जोडलेली गोष्टच मी ऐकवत आहे. लेकिन ये एक लेक्चर एक प्रोफेसर नहीं आ सका. परंतु एक प्रोफेसर येऊ शकले नाही. लेकिन उससे अति महान घुसखोर वो मेरे पास आने के लिए था. पण त्यांच्यापेक्षा अति महान असे लाचखोर प्राध्यापक माझ्याकडे येणार होते. चर्चिल भाई ने मेरा ऑफिस में उनको ले आया. चर्चिल बंधू माझ्या ऑफिस मध्ये त्यांना घेऊन आले. आने के पहले उन्होंने एक ही शब्द कहा. येण्याच्या आधी त्यांनी एकच शब्द म्हटला. एक परमेश्वर के व्यक्ति से मुलाकात करने जा रहे हैं. एका परमेश्वराच्या व्यक्ती बरोबर तुम्ही भेट करणार आहात. बस इतने ही कहा. एवढंच बोललेले होते. जब वो प्रोफेसर आया था, जेव्हा तो प्राध्यापक आला मैं होता, अपना ऑफिस में था. मी माझ्या ऑफिस मध्ये मैं होतो. साधारण रूप में था. मी एकदम साधारण रूपात होतो. वो आते ही झुकते ही आया. तो आत येतानाच झुकून आला. मेरा चेहरा कभी नहीं देखा. माझा चेहरा पण पाहिला नाही. आते ही आशीर्वाद दीजिए करके कहा. आणि येत असताना झुकून आला आणि आशीर्वाद द्या म्हणाला. मैंने उसके ऊपर हाथ रख के बोला, मी त्याच्यावर हात ठेवून बोललो, तुम्हारे बेटी का जीवन डमाडोल है, तुम उससे ज्यादा चिंता करते हो करके जब उसकी मन की बातों को, उसके जीवन की बातों को पवित्र आत्मा के बल से मैंने कहा. जेव्हा पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याच्या द्वारे जेव्हा मी ही गोष्ट म्हटलो की तुझी मुलगी बद्दल तू फार काळजी करतो कारण तिचं जीवन बर्बाद होण्याच्या स्थितीत आहे. फूट फूट के रोने लगा. अगदी तो आक्रोश करून रडू लागला कांपने लगा. आणि थरथर कापू लागला. घुटना में आया. गुडघ्यावरती आला. मैंने कहा, मी म्हणालो, मैं प्रार्थना करता हूँ, मी प्रार्थना करतो, यीशु के साथ आप ले चलिए. येशूला सोबत घेऊन जा. तुम्हारा घर की समस्या का प्रभु सामना करता है. तुमच्या घरच्या समस्या बरोबर प्रभू सामना करेल. उसने क्या किया मालूम है? त्यानं काय केलं माहित आहे? नर्सिंग स्कूल को देखा ही नहीं, फाइल मंगवाया मेरे ऑफिस में, यहीं साइन करके चला गया. नर्सिंग स्कूल बघितलंच नाही, तिथंच फाईल मागितली, ऑफिस मध्येच बसून सही केली, निघून गेला. कारण जब पवित्र आत्मा तुम्हें काम करेगा, जेव्हा पवित्र आत्मा तुमच्यामध्ये काम करेल, तुम्हारे द्वारा तुमच्या द्वारा लोगों के दिल की बातें प्रकट होगी. लोकांच्या हृदयातल्या गोष्टी प्रकट तुम होतील. दुनिया के हिलाने वाले तुम्ही बनोगे. दुनियाला हलवून सोडणारे बनाल. आज सवेरे भी आज सकाळी पण एक पासवान अपने पत्नी को लेके आए थे. एक पास्टर आपल्या बायकोला घेऊन आले मैं यहाँ से तो दोपहर का मीटिंग खत्म करके मैं गया था. आणि दुपारची सभा संपून मी तिथे गेलो होतो. मैंने उस बहन की कमजोरी और बीमारी के बारे में सुना था. मी त्या बहिणीची कमजोरी आणि त्यांचा आजारपण याविषयी ऐकलं होतं. लेकिन जैसा मैंने हाथ रखा, जसं मी हात ठेवला, प्रभु ने कहा इनका परिवार में संपर्क में बहुत बड़ा झगड़ा चल रहा है. आणि प्रभूने म्हटलं की त्यांच्या पारिवारिक संबंधामध्ये खूप मोठा तंटा सुरू आहे. उन्होंने नहीं कहा. त्यांनी सांगितलं नाही. मेरे साथ जो थे उनसे पूछिएगा. जे माझ्या सोबत होते त्यांना विचारा. वो कहने लगे हाँ भैया. ते म्हणू लागले हा भैया, हाँ. हा. जब अपनी कहानी बतलाने लगे, जेव्हा स्वतःची कहाणी सांगू मैंने कहा, लागले, उसी से स्वतंत्रता पाइएगा तब आप ठीक हो मी जाइएगा. म्हणालो त्याच गोष्टींपासून मुक्त व्हा, मग तुम्हाला खरी मुक्तता मिळेल. मेरे खूबी के नहीं, माझ्या कौशल्यामुळे नव्हे, मेरे खूबी के चलते नहीं. माझ्या कौशल्यामुळे नव्हे. मैं आपके समान सुख दुख भोगने वाला मनुष्य हूँ. मी तुमच्या समानच सुख दुःख भोगलेला माणूस आहे. परंतु आत्मा तुम में रहेगा. आत्मा तुमच्यामध्ये वास करेल. तुम्हें परमेश्वर इस्तेमाल करने में कोई तकलीफ नहीं. परमेश्वर तुम्हाला इस्तेमाल करेल, उपयोगात आणेल. तुम्हारे पवित्रता में आगे बढ़ने में तुम्हें कोई तकलीफ नहीं रहेगी. तुमच्या पवित्रतेमध्ये पुढे जायला तुम्हाला काहीच अडचण वाटणार नाही. जैसा प्रभु था वैसे ही तुम इस संसार में रहने के लिए प्रभु चाहता है. जसं प्रभू होता तसंच या जगामध्ये तुम्ही पण असावं असं प्रभूची इच्छा आहे. कल मैंने आपको प्रभु के निकटता में आने के लिए बोला, काल मी तुम्हाला प्रभूच्या जवळ येण्याबद्दल लेकिन सांगितलं. आज तन मन धन संपूर्ण तौर से समर्पित करते प्रभु को पूरी तौर से अपनाने के लिए मैं बोला रहा हूं. परंतु आज आपलं तन मन धन संपूर्ण रीतीनं अर्पण करण्याबद्दल मी सांगत आहे. अगर आप कहेंगे जर तुम्ही म्हणाल आत्मा प्रभु का, आत्मा प्रभु का, अभी तू आ जा अभी तू आजा हमारे जीवन में, हमारे दिल में, मुझे
रूपांतर करने के लिए, तू माझं रूपांतरण करण्यासाठी, रूपांतर करने के लिए, रूपांतरण मेरे करण्यासाठी, विचार में रूपांतर, माझ्या विचारांमध्ये मेरे परिवर्तन, कार्य में रूपांतर, माझ्या कार्यामध्ये मेरा परिवर्तन, चाल चलन में माझ्या रूपांतर। चालचलणुकीमध्ये आज परिवर्तन. प्रभु तुम्हारे निकट है, आत्मा तुमच्या जवळ वो आहे. कहता है जो प्यासे हैं मेरे पास आओ, तो म्हणतो जे कोणी तहानलेले आहेत जो माझ्याकडे, प्यासे हैं मेरे पास आओ, जे तहानलेले आहेत ते जो माझ्याकडे या, प्यासे हैं मेरे पास जे आओ। तहानलेले आहेत ते माझ्याकडे या. मैं किसी संस्था की या किसी कलीसिया की सिद्धांत नहीं सुना रहा हूं, आणि मी कोणत्या संस्थेचे किंवा मंडळीचे सिद्धांत ऐकवत नाही. मैं एक हाई एंग्लिकन चर्च का हूं। मी एका उच्च अँग्लिकन चर्च मधून आलो. एक दिन मैंने बताया, प्रभु ने मुझे भराया, एक दिवस मी सांगितलं आणि प्रभूने मला भरलं. आप कोई भी कलीसिया के क्यों हो, तुम्ही कोणत्याही मंडळीचे का आज असेना, तुम्हें परमेश्वर बढ़ाने के लिए तैयार है। परमेश्वर तुम्हाला भरण्यासाठी तयार आहे. अगर तुम सचमुच में तैयार हो, जर तुम्ही खरोखर तयार असाल, सबके आंखें बंद हो जाए, सगळ्यांचे डोळे बंद होऊ देत.